तो विविध याग जो है शेन वगैरह, उससे खुद के वध या भ्रातृव्य का वध, इस प्रकार का लोग कल्पना करते हैं। तथा च तैः शेनादेनाच्या यागेन भ्रातृव्यस्य तत्र वधो विहितः दीर्घश्रवस सोमादेना च आत्मनो वधस्तैः विहितः। तो यज्ञ का फल अगर इस प्रकार का है, किसी दूसरे का वध, शत्रु का वध या अपने का ही वध, आयुष काम से तत्प्राप्ति तथेष्ट्या मित्रविंदया सर्वस्मादेव च आत्मानं गोपायति ईदृशी स्मृति। आयुष काम से पुरुष से तत्प्राप्ति ही आयुष प्राप्ति ही तैहि वेदवादे मित्रविंदानां या इष्ट्या विहिता। तो आयुष काम अगर है, आयुष्य की इच्छा है, तो उसकी प्राप्ति और उसके लिए भी इष्टि, ये भी उन्होंने कहा है। सर्वस्मान आत्मानं गोपाय, तो सर्वथा अपने आप की रक्षा करे, ये उन्होंने बताया है। तथा मरणमुद्दिष्टं सौगतानां चतुर्विधं विषमापरिहारेण जायते नेतायशाम्। तो बौद्धों के मत से भी 4 प्रकार का मरण बताया गया है। विषम अपरिहारेण, जिनका आयुष्य नियत है, आयुष्य नियत है, वो उनका विषम का अपरिहार होने से वो जाता है। ध्रुवम रोगित्व मन्येषां मृत्युरेव तु अपर्वणि। बाकी लोगों के लिए रोगित्व हो जाता है, और अपर्वणि मृत्यु बताया गया है। देखते हैं, एवं स्थित एतन् निश्चितं नेतायेषां पुंसां विषमस्य आहार विहारादेः अपरिहारेण ध्रुवम् अवश्यं रोगित्वं जायते। अन्येषां च अनितायेषां विषम अपरिहारेण पर्वणि अपर्वणि अकाले मृत्युर्जायते। तो उनकी अकाल मृत्यु होती है। अकांडे शस्त्रघाताद्य ही प्रत्यक्ष मृत्यु अन्यथा, शस्त्रघात वगैरह से अकांड मृत्यु प्रत्यक्ष है। अन्यथा उद्भ्रांतचंड मातंग तुरंगादि समागमम आरात्य दुष्ट वायवादि साहसाहित भोजनम वर्जयति न ब्रूहि मुनयो दिव्य चक्षुषः। अगर नियत मृत्यु ही है, काल मृत्यु ही है, तो उद्भ्रांत चंड मातंग तुरंग इत्यादि से समागम नहीं करना है वगैरह जो है। चरकाचार्य ने भी बताया है कि नहीं तो अगर मेरी मृत्यु सुनिश्चित इसी काल में है, अभी मृत्यु होने वाली नहीं है, तो मैं कुछ भी करूं, ऐसा हो सकता था लेकिन होता नहीं है। दैव विपाश्रयादींश्च रसायन विधिंस तथा नवातेपि यथा कामम आयुषा स्थितिम आपनेहु। उन्होंने दैव विपाश्रय चिकित्सा भी नहीं बताई होती, रसायन विधि भी बताया नहीं होता, और उनको भी अपने इच्छा के अनुसार आयुष की स्थिति भी प्राप्त नहीं होती। अपने को म्यूट करो। अहिंसिंह गजादिभ्यो विदुषां न भयं भवेत् मिथ्या प्राकार दुर्गाणि मिथ्या मारण रक्षणम् आयुष्कामस्य मिथ्यैव परदारादि वर्जनम् मंत्रदेवतया हुता नाचक्षीरन् महाहयः विषसुप्त प्रबुद्धस्ताः भावाभावो तदायुषः। तो ये सभी उसी प्रकार के उदाहरण है। अगर अकाल मृत्यु नहीं होता तो कुछ भी करे तो भी चलेगा, इस प्रकार का रहेगा। लेकिन अकाल मृत्यु है, इसलिए और अपने मन से हम आयुष की अगर इच्छा है तो उसको पा सकते हैं, इसके हिसाब से ये सब बताया गया है। संन्यास रोहिणिकादि ग्रस्त से सहसा भवेत् उपेक्षया न मरणं जीवितुं वा चिकित्सया। संन्यास वगैरह जो है उसमें जो ग्रस्त है उसका उपेक्षया मरण और
जीवितम व चिकित्सा, चिकित्सा करने से उसका जीवन ये इस प्रकार का होगा नहीं। भरोसा है, ठीक है। तो अभी मेरे ख्याल में मैं रुकता हूँ, क्योंकि आज रोहिणी नावाचा आजार आहे ना चला। ये सिर्फ 101 तक पढ़ लेते हैं। प्रत्ययम नृसहस्य युद्धान्योन्यम अभिज्ञतः साधुवृत्तस्य च अतुल्या न भवेद आयुषा स्थिति। तो युद्ध में योद्धा आपस में लड़ते हैं और साधुवृत्त जो है उनकी अतुल्य स्थिति नहीं होती। अगर इस प्रकार का नहीं होता तो नायुधर विषम इंद्राद्याः नौषधेरार्थम अश्विन उपक्रमेरन्न भवेद अकाल मरणम। नहीं तो क्या सब निर्धारित है अपने अपने काल के अनुसार। तो इसका मृत्यु है, उसको उसको ही इंद्र मारेगा, नहीं तो किसको मारेगा। न औषधि ही अर्थम अश्विनो, उसको अश्विनी कुमार भी चिकित्सा नहीं कर पाएंगे। अकाल मरणम न भवेद अकाल मरणम, यदि जरा अकाल मरण नहीं है तो घटानाम आम पक्वानाम पालना परिपालने ही चिराल्पकालवर्तित्वं चित्रस्थानांच दृश्यते। कच्चा घट हो या पक्व हो, पालना और परिपालन उसके कारण चिर अल्प कालवर्तित्व इस प्रकार का उनका दिखाई देता है। एवं चित्रस्थानांच दृश्यते, चित्रस्थ जो घट है उनका भी पालन करते हैं तो दीर्घकाल की स्थिति रहती है, नहीं करते तो अल्पकाल में नष्ट होते। इति अत्यंत प्रसिद्धेपि सिद्धे सर्वागमैरपि दृष्टियापि अकाल मरण विचिकित्सित कथम बुधा। तो अकाल मरण है ही, तो उसके बारे में कुछ संदेह ही नहीं होना चाहिए। गुणवद विषकादीनाम संभवे संभवेत तो यह मृत्युम तंग कालजम प्राहु इतरम तद विपरीत, ये शायद उसकी व्याख्या होगी। तो भिषक आदि गुणवत होने पर जिसका संभव होता है वो कालज मृत्यु है, और इतर जो है वो तद्विपरीय अकालज मृत्यु इस प्रकार का कहला जाना चाहिए। तो यहाँ रुकते हैं। तो मैं अभी माइक गणेश को दे देता हूँ और वो फिर सांगून ठेवतो। आगे का ऐसा रहेगा, मैं बाहर गाँव जा रहा हूँ और वैसे दिवाली आ रही है, तो अगला सेशन जो है वो पुढचा सोमवार पण नाही, हा 31 तारखेचा, 31 बुधवारी दिवाळी है, त्याच्या पुढच्या 31 सोमवार को नेक्स्ट सेशन 6:15 बजे फिर से होगा। 31 तारीख सोमवार को। सुन सकते हैं आप? ऐकू येत आहे? जाता है, यस। नहीं
हॅलो. संवेदनापर्यंत आपण काल मागच्या ह्याच्यात बघितलं होतं. त्याच्या अगोदर एक थोडी जलोकांच्या बाबतीत एक जी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती सांगायचं तेवढं विसरलो मी, तेवढं सांगतो. आपण पुस्तकात असं वाचतो की जलोक जे आहेत हंसाप्रमाणे फक्त दूध आणि पाणी जर एकत्र असले त्यातलं फक्त दूधच घेतात आणि पाणी तेवढं बाहेर टाकून देतात. तर मग हे खरंच सत्य आहे का बाबा? असं कधी हंस करतो का की पाणी फक्त बाजूला टाकतो आणि दूधच पितो? तर आमचा एक पंचकर्माचा सेमिनार होता मागे इंटरनॅशनल, तर एक माणसाला याच्याबद्दल खूपच क्युरियोसिटी होती बाबा हंस कसं करतो बाबा, हे कसं टाकतो पाणी बाहेर आणि कसं खरंच जे पुस्तकात वर्णन दिलंय ते खरं आहे का? त्याने मग तो हंस आणला त्यांनी एक, आणि तो हंस आणला आणि दूध आणि पाणी एकत्र करून त्या हंसाला त्यांनी ते प्यायला दिलं, दूध आणि पाणी. तर ते पिताना असं दिसलं की ते पाणी बाहेर पडतंय, दूध तर प्यायचं आणि ते पाणी बाहेर पडतंय असं त्याला दिसायचं. तर त्यांनी म्हणजे अजून मग ते सगळे जे यातले जे एक्सपर्ट आहेत प्राणीशास्त्रातले त्यांना त्यांनी विचारलं, तर त्यांनी सांगितलं की ह्या हंसाच्या तोंडामध्ये तिथं पाण्याच्या वेगळ्या ग्रंथी असतात. जेव्हा हे दूध आणि पाणी असं पित असतं तेव्हा फक्त दूध आणि पाण्याच्या बाबतीतच असं होतं का माहित नाही, नुसतं पाणी पिताना असं होत असेल तर माहित नाही, पण त्या ग्रंथीतून ते पाणी बाहेर टाकत असतो. म्हणजे दुधातलं पाणी सेपरेट नाही करत, म्हणजे त्या ग्रंथीमधून ते पाणी बाहेर असतं. आणि ते तसं खरं ऍक्च्युअली आहे ऑब्झर्वेशन की पाणी बाहेर पडतं आणि ते दूध आणि पाणी पिताना ते एकत्र जातात. आता तसं त्यांनी नाही केलेलं बघितलंय की नुसतं पाणी पिताना. आता हा प्रश्न मला पडला होता की बाबा नुसतं पाणी पिताना तसं होतं का, किंवा नुसतं दूध. हा, त्याने त्या माणसाने पुढे असं काहीतरी करायला पाहिजे होतं तिथपर्यंत. हा, तर तसं दिसलं ते. पण त्याच्यासाठी वेगळ्या ग्रंथी जर तोंडामध्ये ज्यातून पाणी बाहेर पडतं वेगळं, म्हणजे ते दुधातलं पाणी ते बाहेर पडतं असं नाही म्हणतात आपल्याला. त्यांनी बाकीचं करून बघितलं असेल काय माहित नाही त्यांनी, किंवा मग नुसतं सर एक दृष्टांत दिला असेल त्यांनी तो, किंवा अशा पद्धतीने होतं. म्हणजे एखाद्या वेळी पाणी नेहमीच येत असेल त्या हंसाच्या तोंडात, पण तो दृष्टांत दिला असेल त्यांनी. पण ते माणसाचं ते चांगलं वाटलं त्यांनी ते चुकतेने त्याने ते हंस ते बघितलं, ऑब्झर्व केलं. हे दीपावलीच्या शुभकामना वगैरे दिल्या सर त्यांनी नूतन वर्षाचे. भार्गव ठक्कर यांच्याकडनं सगळ्यांना. बधाने दिले त्यांनी. काय माझं नाव चुकीचं काय केलं, जाऊ दे ते आता आपलं संपवायचं. तर नसतं झाल्यावर स्वेदन खूप भरपूर करावं लागतं, ते पण बघितलं काल. धूमपान एक असं आहे की ते पण खूपच महत्वाचं आहे धूमपान नसण्यासाठी. आणि आता हे असं आम्ही एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं तिथं, म्हणजे ते पेटी बनवून त्याला मध्ये धूमवरती ठेवायला, खालून त्याला ते छिद्र पण आहे, आणि इकडून पाईपनी जर ओढलं तर ते खालून धूर, खालून या छिद्रामधून हवा बरोबर येते आणि खूप इझिली तिकडं दूर जातो. ह्याच्यामध्ये असं होतं की पेशंट स्वतः ते आपलं होल्ड करू शकतो हातामध्ये पाईप, किंवा आपल्या हाताने आपण पाईप धरू शकतो. काही म्हणजे काहीच परेशानी होत नाही. टेम्परेचर जे ते फ्युम्स ते कमी होतं, फ्युम्स कंट्रोल होतात, डोळ्यामध्ये वगैरे जात नाही. आणि ह्या धूमपान तुमच्या जर धूमवरती जर असेल तरच तुम्ही नस्य करा, म्हणजे एवढं त्याचं महत्व आहे. धूमवरती नसेल तर नस्य करू नका, म्हणजे इतकं त्याचं महत्व आहे धूमवरती. नाही नाही, धूमवरती तिथं मिळत नाही कुठे. धूमवरती आम्ही तयार केली ती स्वतः. मग हे सगळे द्रव्य आम्ही ते टाकले होते धूमवरती मध्ये. म्हणजे तुमचे बरेचसे जे कॉम्प्लिकेशन आहे
नस्याचे ते धुमवरतीने मॅनेज होतात. म्हणजे बरेच थोडं जड वाटतं, थोडं ब्लॉक आहे, थोडं हेवीनेस आहे, अडकल्यासारखं वाटतं, कंडू आहे, काही जेवढे जेवढे असतील ते सगळे. आणि चरकामध्ये धूम हा एक नस्याचा प्रकार सांगितलेला आहे. म्हणजे एक स्नेहनस्य झाल्यावर याचा तर जास्त रोल होतो त्या मानाने, एक विरेचन नस्य म्हणून किंवा वृक्ष नस्य म्हणून. धूमपान मला वाटतं प्रतिवर्ष जरी केलं तरी धूमपान करा. आणि धूमपान असंही आलेलंच आहे दिनचर्यामध्ये. एक धूमवरती मी आणली इथं दाखवण्यासाठी, गोकर्णही आणलेले, बस्तीनेत्रही आणलेले, पुस्तकही आणलेले. तर ती धूमवरती आम्ही अशी तयार केली ती की त्रिवेंद्रम मध्ये धूमवरती ती विकत मिळायची नुसती हळद आणि तूप टाकून. तर मग आम्ही, मायक्रोफोन आपले म्यूट करा, हॅलो. तर मग आम्ही ही धूमवरती आम्ही तयार केली. मग ह्याच्यात असं केलं आम्ही की बाबा ते विरेचन आणि प्रायोगिक धूमपानामधले जेवढी द्रव्य आहेत ती सगळी एकदा काढली आणि आपल्याला अवेलेबल कोणती त्याच्यानुसार मार्केटमध्ये गुगल पंचफल चूर्णाचं डायरेक्टच अवेलेबल होतं. ती सगळी द्रव्य धूमपानामध्ये वर्णन केली होती. मग ते तसं वापरलं. नंतर हरिद्रा टाकली, मोचरस जो आहे आपला तो पण, निर्यास पण आहे धूमपानामध्ये. मग तो कर्पूर हे सगळं टाकून मोचरसामध्ये थोडं पाणी टाकलं आणि मग हे एक पेस्ट तयार झाली सगळी मिश्रणाची. आणि आपलं जे मांजरपाट असतो, त्या एक मांजरपाट असा म्हणजे लांब इथून तिथपर्यंत असा ठेवला आणि एवढा एक 1-1.5 फूट रुंदीचा. मी ही पेस्ट केली त्याच्यावर अशी कपड्याची इथून तिथं पूर्ण. म्हणजे आता हे धूमवरती तयार करायची म्हणजे आमच्याकडे म्हणजे आपलं औषधीकरणासारखंच होतं एक. म्हणजे ते मोठं खूप 7-8-10 जण असणार आम्ही. मग ही अशी पेस्ट केली, मग त्याची चांगली कोटिंग त्याच्यावर लावली. मग त्याच्यामध्ये एक आपला पाईप असतो ना आपला साधा प्लास्टिकचा पाईप, पाण्याचा छोटा पाईप, तो एक छोटा पाईप ठेवला त्याच्यामध्ये. म्हणजे ती इर्शिका जी ती तशी रोल आम्ही त्याचा केला इर्शिकेचा. आणि मग ते वळून घेतलं त्या पाईप साईड. मग ती अशी लांब वरती तयार झाली, एकदम कोंबडी झालेली एकदम लांब. मग ती वाळल्यावर त्याचे तुकडे 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 केले. एकाच वेळी आम्ही 25 ते 30 धूमवरती तयार झाल्या. एकदा तयार झाली की वर्षभर बघायचं काम नाही. म्हणजे एवढा आमचा वापर असायचा धूमवरतीचा, तरी ती वर्षभर गेल्या. आणि नंतर ते वाळलं की पाईप काढून घ्यायचा. म्हणजे ती मध्ये थोडी पोकळ पण राहते, त्यामुळे जळते चांगली व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये सावलीमध्ये वाळवायची, त्याच्यामुळे वास गंध सगळंच राहतं. आणि खूप चांगला फायदा होतो. पण म्हणजे नस्य जर करायचं असलं तर धूमवरती असल्यावरच करा, इतकं त्याचं महत्व आहे. आणि बरं असं नाही की सुरुवातीला तुम्ही पेशंटला नस्य करण्यासाठी घेतला, आपले नॉस्ट्रेल एकदा बघून घ्यायचे ब्लॉक वगैरे आहे का, म्हणजे नस्य करण्याच्या अगोदरही. तर आपल्याला वाटलं थोडंसं कंजेशन वगैरे, तेव्हाही तुम्ही धूमपान करून घ्या नस्याच्या अगोदर. पूर्वकर्म म्हणून पण सुश्रुतामध्ये धूमपानाचं वर्णन आलेलं आहे. तर तेव्हा तुम्ही हे धूमपान करून घ्या, तेवढे त्याचे स्त्रोत मोकळे होतील, तुमचं औषध प्रॉपर जाईल आणि त्याची ऍक्शन चांगली होईल. तुमचं पहिला आता नंतर ते प्रोसिजरमध्ये येईल तुमचे पुढच्या गोष्टी. आणि हे तयार झाल्यावर वाळल्यावर तुपामध्ये बुडून ठेवायच्या आणि मग जसं लागलं तसं वापरायचं. आणि हे 3 पब्स इच टाइम जे म्हणजे 3 जे सांगितलेले आहे ते आवर्तन, त्याचा याचे काही तिथं धूमपानामध्ये आपल्या नस्यामध्ये काही संबंध लागत नाही. तुम्हाला ते क्लिअर होईपर्यंत, ते सगळे सिम्पटम्स कमी होईपर्यंत ते करत राहावं लागतं. म्हणजे किती करावं लागेल आणि कधी कधी गरजही पडत नाही. आता ते कार्बनचे कण जाणार हे सगळं मान्य आहे याच्यामध्ये. फक्त एवढंच होतं की तो कपडा जळतो त्याच्यामध्ये, मांजर पाठवतोय तो जळतो. आता टेक्स्ट मध्ये जसं सांगितलेलं की ते तुम्ही कलक तयार करून घ्यायचा, तुमची ती इशिका आहे ती पाण्यात भिजून ठेवायची आणि ती वापरायची आणि तो कलकाचा त्याच्यावर लेप करायचा. मग काही दिवसांना ते लेपही वाळेल आणि ती इशिकाही वाळून जाईल, त्याच्यामुळे ते इझिली लवकर बाहेर येऊन जाईल. म्हणजे तो मेडिसिनचा कलकाचाच तुम्ही धूमपान म्हणून उपयोग करायचा, त्याला वेगळं काही बेस नाहीये धूमवरतीसाठी, कपडा असं काही नाहीये. पण ते तसं तेवढं क्लासिकली तयार होत नाही. हे यात जळतात तर वनस्पती जळतात त्या. आणि असं कार्बन वगैरे विचार आपण नाही करू शकत तेव्हा. मग म्हणजे ते वनस्पती जळतात तेव्हा, म्हणजे आपण धूपन वगैरे सांगितलेले हे असं तिथं वेगळा भाग येतो. कार्बन वगैरे असा एवढा विचार नाही. एवढंच कार्बनचं विचार आहे, एवढं पोल्युशन होते, त्याचं काहीतरी करावं लागेल आपल्याला पहिले. आणि तसं पण आहे सर. आणि दुसरं की जे हुक्का वगैरे असतो तो प्रकार, त्याच्यामध्ये की पाण्यातून ते आपला धूर जातो. तर ते जेव्हा तोंडाने धूमपान करायचंय, मायक्रोफोन बंद करा आपला, हॅलो, आपलं प्लीज म्यूट युअर मायक्रोफोन.
तर त्या हुक्कामध्ये जे ते धूर जो पाण्यातून जातो तर त्याच्यामध्ये जो कार्बन आहे तो पाण्यात ॲब्झॉर्ब होतो आणि धूर तसा येतो चांगला. पण मग हे फक्त तोंडाने धूमपान करताना शक्य, नाकाने तेवढा फोर्स येणार नाही पाण्यातून ते बाहेर येणं. म्हणजे नसण्यासाठी ते पॉसिबल नाही. हा, मायक्रोफोनचाच आवाज येतो. तर मग धूमपानाचा असा वापर आपल्याला करायचा आहे, म्हणजे नेहमी नेहमी करावं लागेल. नसण्यासाठी का? आता ते येईल प्रोसिजर मध्ये पुढे. सगळं 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 आहे पुढे, सगळं सगळं आहे. प्रतिमध्ये आणि आपलं साधं मर्शन नसतं केलं तर ते डीएनएस वगैरे जातात लगेच, म्हणजे 7 दिवसात त्याला खूप आराम मिळतो तेव्हाच. मग आपल्याला नसते करताना जास्त कष्ट पडतात, एवढं फरक पडतो. बरं, मग हे सगळं धूमपान वगैरे झालं की आपलं कवल फक्त आपल्या गरम पाण्याने करतो साध्या, बाकी काही करत नाही. 3-4 वेळा ते कवल चांगलं करायचं. त्याच्यामध्ये म्हणजे कसं आपण जास्त खाकरून जेव्हा आपण थुंकतो पेशंटला लावतो तेव्हा इथं बरंच इरिटेशन होतं पेशंटला, आणि कधी कधी थोडं मायनर ब्लड स्टेन पण येतात हे जास्त खाकरल्यामुळं. तर तसं होतं. तेवढं ते मग गरम पाण्याचं कवल केल्यामुळं बरं पडतं ते. नाही नाही, कवलच आहे नुसतं. हा हा, ह्या जेव्हा आपण ही नसण्याची प्रोसेस झाली त्याच्यामध्ये धूमपान आलं, गंडूश आलं, तर ह्याचा सेपरेट विचार नाही करायचा. मग तेव्हा नसण्याच्या सोबतच विचार करावा लागेल. तुम्ही जेव्हा नस्य करता तेव्हा वेगवेगळा विचार नाही करायचा. आणि काल एक असं मॅडमने प्रश्न विचारला होता की जेवणाचं काय करायचं बाबा नस्याच्या बाबतीत. तर मग आम्ही असं सांगायचं की नस्याच्या अगोदर 2-2.5 तास काहीच खायचं नाही, म्हणजे जेवणही नाही करायचं, पाणी प्यायचं नाही, चहा प्यायचं नाही, काहीच नाही प्यायचं. आणि नसल्यानंतरही 2-2.5 तास हे असं काही करायचं नाही. तर याच्यामध्ये प्रॅक्टिकली असं दिसलं की बाबा हे जेवण वगैरे काही करून जर झालं असेल तर त्यांना तेवढी नौशाची फिलिंग असते किंवा वॉमिटिंग होण्याचे चान्सेस असतात. आणि दुसरं असं आहे की बाबा जे जेवण झाल्या नुकताच आपला मुखगत जो येतो कफ, बोधक कफ येतो त्या मानाने बराच असतो, ऍक्टिव्ह असतो तिथे. आणि त्याच्यामुळं आपलं जे औषध आहे जे आपण टाकणार आहे त्याचं तेवढा स्त्रोतस आपले रिकामी नसल्यामुळं ते औषध तेवढं पोहोचणार नाही. म्हणजे मधुर अवस्थापक असणार आहे आणि बोधक कफाचं कार्य तेव्हा जास्त असणार आहे. आणि नंतर आपण नस्य दिल्यानंतर जे ऍक्च्युअल दोषांचं क्लिअरन्स ते व्यवस्थित होणार नाही. नस्य झाल्यावरही पटकन तुम्ही काही खाल्लं तर तीच गोष्ट होणार आहे. जे नसल्यानंतरही 1-1.5-2 तास थोडा थोडा पेशंट थुंकत असतोच, म्हणजे ते मोकळेपणा हळूहळू येत असतो. हे जेवण वगैरे केलं की लगेच तो पटकन हेवीपणा वगैरे येऊ शकतो आणि ते क्लिअरन्स होणार नाही. म्हणजे प्रॅक्टिकल मुद्दे असे होते त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यामुळे ते नाही करायला पाहिजे. 2-2.5 तास नसल्याच्या अगोदर आणि 2-2.5 तास नसल्याच्या नंतर. मग आपण हे जर प्रॅक्टिकली बघितलं तर आपण हे 1-पाऊण तास ते 1 तास 1.5 तास लागतो एका प्रोसिजरला नसल्याच्या. म्हणजे जेवढा वेळ तुम्हाला वमनासाठी लागतो तेवढाच वेळ तुम्हाला नसण्यासाठी लागतो, असं आहे. हा हा, मग आता ह्याच्यामध्ये असं आहे की दुसरं इन्स्टॉलेशन कधी करायचं. म्हणजे आता आपण जे सांगत होतो की बाबा 10-8-6 बिंदू असा एक डोस झाला वाघबडा सांगितलेला, पण जे 64, 32 आणि 16 बिंदू जे सांगितलेले ते कशामुळे सांगितले. तर आपण म्हणलो होतो की ह्याचे उत्तर जे आपल्याला प्रोसिजर मध्ये मिळतील सगळे. तर असं द्विस्त्रीवा नस्यमाचरित असं आहे वाघबटामध्ये पण तसाच रेफरन्स. आणि खाली टीकेमध्ये दिलं आहे रसायनमध्ये की ही नस्याची पूट संख्या आहे. जसं बस्तीचे पुटाचे सांगितले तुम्हाला 3, 4, 5 असे करू शकता तुम्ही, तसे नस्याचे पण हे पुट आहेत वेगवेगळे 2-3 पर्यंत. आणि चरकामध्ये पण असाच रेफरन्स आहे, विरेचे त्रिद्वीर अथ कुशोवा बलम समीक्ष त्रिविधम मलानम, म्हणजे 3, 2 किंवा 1 वेळा असं करायचं. तर मग आता ह्याच्यामध्ये असं होतं की बाबा हे जे नस्य करायचं ते दिवसामध्ये 2-3 वेळा करायचं का एकदाच 2-3 वेळा करायचं, मग हे सगळं चालू होतं. तर मग हे आम्ही जे इंटरप्रिटेशन केलं केसेस मध्ये की बाबा 10-8-6 जे एका इन्स्टॉलेशन साठी दिलेले आहेत आणि 16-32-64 जे एका सिटिंग साठी दिले. एका नस्याच्या
नाही नाही, एका पुटासाठी 10, 8, 6 दिलेत आणि पूर्ण प्रोसिजरसाठी जे 64, 32, 16 असे दिलेत. असं आम्ही ते इंटरप्रिटेशन केलं. तर हे परीक्षकाला म्हणजे त्यांनी म्हणजे हे तुम्ही कसं काय केलं म्हणे इंटरप्रिटेशन, असं कुठंच डायरेक्ट असं काही दिलेलं नाही म्हणे. म्हणजे तुम्ही बिंदू सांगता 0.5 ml आहे त्याच्याबद्दल असा असा रेफरन्स आहे तिथपर्यंत ठीक आहे म्हणे. तुम्ही हे सगळं शास्त्रीय केलं म्हणे, तुझा थिसिसच हे आहे म्हणे सगळं, काही याला काही बेस नाही म्हणे सायंटिफिक, म्हणजे परीक्षेतच म्हणलं होतं तुम्हाला म्हणजे याला काहीच अर्थ नाही म्हणे तुझ्या थिसिसला, तुम्ही काहीतरी मनाने करताय आणि त्याला शास्त्रीय म्हणतायत, हे अजिबात मान्य नाही. तो पटकन जा म्हणजे तुझा थिसिस घेऊन ये, म्हणजे त्या वायवामध्येच म्हटलं मला. मग मी जायला लागलो. मग ते म्हणे थांब म्हणे, जेव्हा थिसिसची वाया असेल तेव्हा तेव्हा बोलू दे त्याला. म्हणे याचं का असं कुठे लिहिलेलं आहे म्हणे, काही तुम्ही मनाने इंटरप्रिटेशन करता. आणि म्हणलं सर 2-3 वेळा असं करायचं सांगितलेलं आहे म्हणलं सर नसते. नाही म्हणे ते आभेषक शयादेव द्विस्त्रीर्वा नस्य माचरित, ते आभेषक शयात जे त्याचा अन्वय ते याच्यामध्ये लावायचे द्विस्त्रीर्वामध्ये. त्याचा अन्वय जो तो निष्ठवेद पार्श्वद्वयम आभेषक शयादेव असा त्याचा अन्वय आहे आणि द्विस्त्रीर्वा नस्य माचरित हा वेगळा आहे भाग. तर ते आभेषक शयादेव द्विस्त्रीर्वा नस्य माचरित म्हणजे जेवढं औषध आहे ते संपेपर्यंत 2-3 वेळा त्याच्यामध्ये नस्य करा असा त्याचा अर्थ लावायचे. आणि त्याचा अर्थ तिकडे असा की निष्ठवेद पार्श्वद्वय म्हणजे दोन्ही साईडला तुम्ही तुमकत राहा ते औषध संपेपर्यंत, असे त्याचा अन्वय होता. तर त्याचा अन्वय इकडे लावला त्यांनी. आता त्यांना तिथं अन्वय समजून परीक्षेत सांगायचं म्हणजे आपलं पास व्हायचं तिथं. मी म्हणलं काही गप्पी बसलो मी तिथं, मग काय म्हणलो नाही त्यांना. आणि ते म्हणले की असं त्याच्यात दिलेलं आहे आणि हा जो डोस आहे तो 2-3 वेळेस वापरा असं कुठंच सांगितलेलं नाही म्हणे, तुम्ही सगळं अशास्त्रीय करताय. बरं ह्या गोष्टीमध्ये असं आहे की रिझल्ट खूप होते असं करून घेण्यामध्ये. तर त्यांनी मग संग्रहातला रेफरन्स सांगितलं की बाबा ततश्च एवमेव द्वितीयम अंशम अनुशेचेत तथा तृतीयम दोषादी बले नवा. तर संग्रहामध्ये डोस जे 10, 8, 6 आहेत आणि त्याच्यामध्ये असं दिलं की त्यांनी म्हणजे दिलेल्या औषधाचे 2-3 अंश करून घ्या आणि पहिला अंश टाकल्यानंतर मग दुसरा मग तिसरा असं टाका. मग हे 10, 8, 6 जर 2-3 असे जर डिवाइड केले तर 1-1, 1.5 ml पण येत नाही, त्याची धारा पण येत नाही कधी. मग हे 10, 8, 6 चे 3 डिव्हिजन करायचे की त्या पेशंटसाठी 10, 8, 6 3 वेळा घ्यायचे, म्हणजे असं त्यातला मुद्दा होता. मग असं होतं की त्यांनी सांगितलं की बाबा हे क्वांटिटी जी औषधाची ती खूपच जास्त असते, 5 ml 4 ml 3 ml, आणि ती एकदम टाकू नये म्हणून त्यांनी संग्रहामध्ये असं 2-3 वेळा असं करायला सांगितलेलं. आणि सुश्रुतामध्ये आणि चरकामध्ये असं काही नाहीये 10, 8, 6 वगैरे. चरकामध्ये फक्त अणुतेलाचा डोस आहे, तो अर्धा पल दिलेला आहे, म्हणजे 24 ml पर्यंत दिलाय, त्यामुळे तसं होत असते. मग सुश्रुतामध्ये तसं काही दिलेलं नाही. सुश्रुतामध्ये फक्त विरेचन नसल्याचं 4, 6, 8 असं दिलेलं आहे, पण स्नेह नसल्याचं फक्त हे डायरेक्ट 16, 32, 64 असं दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं दिलेलं नाही कधी सुश्रुतामध्ये की 2-3 वेळा असं करा नसतं. चरकामध्ये दिलेलं, पण चरकामध्ये डोसेज फॉर्म काही दिलेलं नाही 3 वेळा. आणि मग ह्याच्यात सगळे पुढे उत्तर आहे फक्त चक्रदत्त शारंगदेव याच्यामध्ये. तर मग आता तिथे त्यांना परत प्रश्न काही विचारता नाही आला असा, म्हणजे उलटून किंवा शारंगदेरामध्ये 64, 32, 16 असं दिलेलं आहे आणि त्यांनी 2-3 वेळेस करायला सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही 10, 8, 6 ला म्हणतात खूप जास्त आहे आणि त्याला 2-3 वेळेस डिवाइड करायचंय, हे 16, 32, 64 जे दिलेलं आहे ते 2-3 वेळेस तुम्ही कसं करणार, त्याला तुम्ही 2-3 वेळेस डिवाइडच करणार ना, म्हणजे त्याला डिवाइड कसं करणार, 10, 8, 6 मध्ये डिवाइड करणार. असं त्याचं नंतर क्लॅरिटी त्यात येत गेली बाबा. म्हणजे नंतरच्या आचार्य म्हणजे गोष्टी अगोदर दिल्या होत्या तसाच आहेत, पण त्याच्यामध्ये अजून त्याला प्रकाश टाकलाय खाली आलेल्या आचार्यांनी. आणि मग त्याच्यामुळे हे असं दोघांचं डोसेसचं जे व्हेरिएशन आहे त्याचं एकत्र संयोग होतो बाबा. म्हणजे ह्याचं कुठेही बाबा डिस्पॅरिटी नाहीये. मग thesis मध्ये मी तो चार्टच काढून दिला होता की बाबा 10 बिंदूचा जर डोस घेतला तर तो 1 वेळेस जर केला, 2 वेळेस केला, 3 वेळेस केला, याच्यामध्ये आहे ते की ते म्हणजे 60 पासून ते 12 पर्यंत रेंज तयार होती. 10, 8, 6 जर 1, 2, 3 वेळेस तयार केलं तर ती तिकडे मॅच होते बाबा. आणि मग अशा मेथडने वापरलं तर त्याच्यामध्ये रिझल्ट जास्त मिळतात. नुसतं 10, 8, 6 जर त्याची जर 2-3 वेळा केलं तर ते मग परत तेवढेच डोस होता आपले 15-20 ड्रॉप असे. नंतर हे असं संग्रहामध्ये पण रेफरन्स आहे. मग हा रेफरन्स मला माझ्याच वर्गात माझ्याच डिपार्टमेंट मधल्या सरांनी सांगितला तिथंच की बाबा संग्रहामध्ये असं दिलेलं आहे. आता हे पहिल्यापासून विरोध होतात सगळ्यांचा, त्याच्यामुळे आता त्यांना एक चान्स भेटला तिथं, त्यांनी लगेच तो रेफरन्स सांगितला. मग म्हणलं ठीक आहे आता काय सांगणार, पण ह्या गोष्टीचे प्रॅक्टिकली रिझल्ट मिळत होते त्याच्यामुळं ते पसरत गेलं असं झालं. आणि आयुर्वेद शाळेमध्ये एक नासा पण नावाचा प्रकार करतात, ते म्हणजे एक
एक 40-50 ml तेल नाकानीच आतमध्ये सोडत असते. म्हणजे ते नस्य नाही वेगळं, नासापान म्हणतात त्याला. ते मी नाही बघितलेलं कधी, पण ऐकलेलं आहे. हा हा हा. नाकाने प्यायचा काढा. हा हा. हम्म. पण मग ते सर नासापान आणि नस्य वेगळं पडेल ना सर? नासापान आणि नस्यचं सरांनी एक अनुभव सांगितलं. काढा ना सर माशादी. माशादी काढ. हा अं, हा. नाशादी काढायचा सरांनी एक अनुभव सांगितला की त्याच्यात जो आहे तो नस्यानी नाकाने तो प्यायचा सांगितलेला आहे तिथं. आणि शेंडे शास्त्री सर सरांनी अनुभव सांगितला माधवशास्त्री शेंडेंचा की ते नाकानीच तो काढा प्यायला द्यायचे पक्षाघाताच्या पेशंटमध्ये. आणि आयुर्वेद शाळेमध्ये तसं ते नासापान तेलाचं ते केलं जातं. मी स्वतः कधी बघितलेलं नाही. आणि असं आहे की नासापान आणि नस्यचं आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. नेतीमध्ये पण तसं करतात. तेल नेती जलनेती आहेत, ते वेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. हा हा. इथं पान आहे, तिथं प्यायला सांगतात नासापानामध्ये. पण नस्यामध्ये तसं सांगितलेलं नाही की औषध. नंतर मग आता हे आपलं पहिलं इन्स्टॉलेशन झाल्यावर पुढचं आपण जे डोस इन्स्टॉलेशन कसं करणार बाबा हार्टचं, ते की पहिलं जो उत्कृष्ट झालेलं कॉफी. नाही मग पानच करायचं ना, ते नासापानामध्ये बाहेर नाहीच पडणार. तर तो वेगळाच प्रकार झाला. मग बहुतेक सगळं नस्य वगैरे झाल्यावर आपण नासापान केलं तर चांगलं आहे. म्हणजे दोसांचं शोधन वगैरे झाल्यावर नंतर नासापान जर केलं आपण तर त्याच्यामध्ये समजा जर जो कफ आहे तो पण मध्ये जाऊ शकतो ना. कारण की याच्यामध्ये असं टीकेमध्ये रेफरन्स आलेलं आहे की जे तुम्ही औषध तुमचं जे घशामध्ये जमा होईल टाकल्यानंतर इन्स्टॉलेशन, तर ते थुंकायचं. ते जर तुम्ही थुंकल्यानंतर तर तुमचं अग्निमांद्य अजीर्ण हे होऊ शकतात. आणि प्रॅक्टिकली आम्ही असं बघितलेलं. जर ते गिळलं गेलं आणि त्या पेशंटला जर कफ असेल तर त्याला लूज मोशन झालेले मी 2-3 पेशंट मध्ये बघितलेले. आणि त्याला ज्वर पण याची शक्यता आहे त्याच्यामुळे. म्हणजे असंही आहे. ते 60 ते 70 ml पर्यंत आहे. हा हा ना. नाही प्यायचंच आहे ना ते. सरांनी सांगितलं तसं ते बरा. तर आपला जे डोस आपला हा ते तसं आम्ही ते जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तेव्हा राईल्स ट्यूब जेव्हा टाकायची असते तेव्हा इकडून सलाईन तोंडामध्ये टाकून द्यायचं. त्याला सलाईन पित्रा सांगायचं आणि नाकातून राईल्स ट्यूब टाकून द्यायची. म्हणजे तो आपोआप तसं होऊन जातं. तसंच असेल म्हणजे त्याला गिळत राहायचं सांगायचं आणि नाकातून आपलं टाकत राहायचं. तसं ते इझी पडतं. तर हे उत्कृष्ट कप तुमचा जो आहे पूर्ण संपेल स्वेदन करताना तुम्हाला. तर उत्कृष्ट कप जो आहे तुमचा पूर्ण जेव्हा तुम्ही स्वेदन करत राहाल तुम्हाला असं दिसेल पेशंट तुमच्या की पहिला जो कप आहे तो आता कमी कमी होत गेलाय आणि आता एकदमच खूपच कमी बाकी आहे किंवा संपलेलाच आहे. तेव्हा पुढचं दुसऱ्या इन्स्टॉलेशन साठी तुम्ही जायचं. वाटल्यास तुम्हाला वाटलं मध्ये थोडं ब्लॉक वगैरे काहीतरी तर तेव्हा मध्ये धूमपान करू शकता तुम्ही. नसेल नाकात थोडा अवरोध आहे आणि तेव्हा तुम्ही थोडं आता ते तसं विचार नाही करू आता. म्हणजे सांगता येत नाही की कुठं असतं एवढा कफ. म्हणजे सायन्स जर बघितलं तर 30-40 ml त्यांची कॅपॅसिटी. असं एवढा कफ पडतो की चालूच असतं आपला अर्धा पाऊण तास. त्याच्यामुळे असं सांगता म्हणजे ऑब्जेक्टिव्हली सांगता येणं अवघड आहे की इथून एवढा कफ येतो, इथून एवढा कफ येतो. तसं ते मला त्यांनी सांगितलं होतं थिसिस मध्ये असं लिहिव एवढं कुठून कफ सगळा येतो. म्हणलं हे एवढं कुठून कुठून बघणार त्याला. आता पहिलं तर एक तर हे नसते केल्यावर शोल्डर पर्यंत त्याची ऍक्शन कशी होती तेच मोठे म्हणजे अवघड होतं सांगणं. त्याचं कनेक्शन करणं मॉडर्ननी पण आणि आयुर्वेदिक पण. म्हणजे आयुर्वेदिक तर समजा ठीक आहे पण मॉडर्ननी त्याचं एस्टॅब्लिश करणं खूपच अवघड होतं. तर्पक आणि अवलंब कफाचा रोल इथं जास्त होता तर्पकपेक्षा.
नंतर मग हे असं आपण त्याच्यामध्ये केलं होतं की 6 बिंदू जे आहे ते 1, 2, 3 वेळा असं जर केलं तर 12, 24 आणि 36 बिंदू पर्यंत ते त्याचं जाईल. ते 8 जर केले तर 1, 2, 3 वेळा तर ते 16, 32, 38, 28 पर्यंत जाईल. 10 जर ते 20, 40, 60 पर्यंत जाईल असं होतं. म्हणजे हे जर आपण बघितलं तर त्याचं इंटरप्रिटेशन जर असं केलं तर एका इन्स्टॉलेशनसाठी 6 ते 10 बिंदू अशी रेंज होती त्याची. म्हणजे 3 ml ते 5 ml पर्यंत. आणि फॉर वन सिटिंग म्हणजे 1 ते 3 वेळा जर आपल्याला करायचं असलं तर त्याची रेंज म्हणजे 6 बिंदू पासून जर आपण सुरुवात केली तर 12 होता कमी मिनिमम. आणि तसं सुश्रुतामध्ये 16 बिंदू पर्यंत आले. म्हणजे इथपर्यंत होती तयार ती 64 पर्यंत अशी. म्हणजे अशी ती 2 डोसेसचं इंटरप्रिटेशन असं होतं. तर हे इंटरप्रिटेशन त्यांना नाही पटलं ते असं झालं. त्यांना म्हणजे असं होतं की ते पहिल्यापासूनच विरोध करत होते या गोष्टीला. म्हणजे हे आमचा तो पेपर आम्ही त्या ग्लोबल हे होतं समिट पंचकर्माचं त्याच्यामध्ये पेपर आम्ही दिला होता हा. त्याच्यामध्ये तेव्हापासून हा विरोध होता त्यांचा त्रिवेंद्रमच्या लोकांचा की बाबा नवीन काहीतरी गोष्टी इकडून आमच्या सोडून कुठेतरी चालू झाली आणि ते एवढं मोठं त्याच्यामध्ये हे होतं सक्सेस त्यांना ते पटलंच नाही. ते तिथून तो विरोध होता त्या सेमिनार पासूनच. आणि मग तो त्याच्या मागे मी आहे बाबा समजा म्हणजे पहिल्यापासूनच तो विरोध होता. आणि मग तो परीक्षेमध्ये अजूनच त्यांनी दाखवला आणि तिकडे तिकडे असायचं विरोध. म्हणजे त्यांचं त्रिवेंद्रमचं बरं अवघडच आहे सगळा प्रकार त्याच्यामुळं. आणि हे खूपच पसरत गेलं सगळं तिकडं तिकडं डोसेस ह्याचं नशाच्या गोष्ट त्याच्यामुळं. मग हे असं जर आपण जर केलं तर जेव्हा तुम्ही एक डोस इन्स्टॉलेशन करणार तेव्हा तुमचं 10 पट तुमचा डोस कमी होणार. 2 वेळा केलं तर 20 पट कमी होणार. 3 वेळा केलं तर 30 पट तुमचा डोस कमी होणार. म्हणजे 30 पट डिफरन्स तुमचा येणार जेव्हा तुम्ही 3 इन्स्टॉलेशन करता आणि आपलं साधन नसते करता तेव्हा. म्हणजे नुसतं 10 पट नाही तर 30 पटापर्यंत तो फरक आहे. एवढा मोठा तो फरक आहे. मग हे तर मोड ऑफ ऍक्शनचं थोडं आपल्याला जर शोधन करणारे आणि शमन करणारे याच्यामध्ये शमन शोधन आणि ब्रह्मन मध्ये बघितलं तर तुमचं औषधाचे गुण हे एक आहे मुद्दा. पण डोसचा पण मुद्दा आहे की त्याच्यामध्ये तुमचं ते शमन होणार की शोधन होणार. हे मर्ष आणि प्रतिमर्ष जर आपण बघितलं तर 2 बिंदूचा डोस सांगितला जो 20 ड्रॉप असं सांगितलेलं आहे म्हणजे जवळपास. त्या प्रतिमर्शाचे गुण सांगताना असं सांगितलं की तो कधी दोषांचा उत्क्लेश करत नाही आणि सगळ्या ऋतूमध्ये सगळ्या एज ग्रुपमध्ये तुम्हाला वापरता येतो आणि कमी त्यातलं स्नेहद्रव्य असतं त्यात कमी कॉम्प्लिकेशन होतात आणि स्लो ऍक्टिंग असतो आणि पोटेन्सी त्याची कमी असते. त्या विरुद्ध सगळं मर्शामध्ये असं सांगितलेलं आहे की बाबा दोषांचा उत्क्लेश वगैरे करणार. जसं जर बघितलं समजा आपण काळानुसार प्रतिमर्शाचे डोसही समजा आपले थोडे कमी झाले बाबा 20 ड्रॉप आहे त्याच्याऐवजी समजा 15-16 ड्रॉप झाले किंवा 10 ड्रॉप झाले तेही आपल्या दोषांचा उत्क्लेश करणार नाहीये. तर ते आपण मर्श म्हणून वापरतो आणि प्रतिमर्श आपण 2च ड्रॉप वापरतो. म्हणजे प्रतिमर्शाचे 2 ड्रॉप वापरतो त्याच्यात म्हणजे काय किती इफेक्ट येणार आहे तर म्हणजे अवघडच आहे. पण जे मर्श वापरतो त्याचाही ह्या प्रतिमर्शाच्याही जवळ जात नाही आपल्या क्लासिकल. तो कधी दोषांचा उत्कृष्टच करत नाही तर ते शोधन ऍक्शन होणार कुठून त्याच्यामध्ये. नाही नाही 2 ड्रॉपनी तुम्हाला त्याचं माझं म्हणणं नाही की 2 ड्रॉपनी किंवा 10 ड्रॉपनी तुम्हाला त्यात काही उपशाही मिळत नाही किंवा त्याचं लक्षणामध्ये कमी होत नाही. फक्त एवढंच म्हणणं की तुमचं ते क्लासिकल नसे होत नाही नसाची प्रोसिजर होत नाही. म्हणजे हा किंवा शमन याच्यामध्ये तुमचं ते त्याचा इफेक्ट म्हणजे नसाची जी पूर्ण जी पोटेन्सी आहे की पूर्ण जी कार्यक्षमता आहे ती वापरली जात नाही एवढंच आहे. म्हणजे 10 ड्रॉप टाकू नका किंवा चुकच आहे नाहीच करायला पाहिजे असं काही नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये जनरल प्रॅक्टिसमध्ये त्याचे जे इफेक्ट मिळतात ते म्हणजे तेवढं करून सुद्धा आपलं नसे चालू आहे. म्हणजे एवढं त्यात कमी डोसमध्ये किंवा पूर्ण क्लासिकल प्रोसिजर फॉलो झाली नाही त्याच्यात सुद्धा हे सगळं टिकून आहे. तर ते अजून ऍक्च्युअल जर झालं तर त्याचे 30 पट तुम्हाला त्याचे रिझल्ट वाढतील. म्हणजे याचं एवढंच सांगणं की ऍक्च्युअल त्याचं शोधनचा जो तुम्ही इफेक्ट आहे तो बघू शकता. आणि म्हणजे अशा खूप कंडिशन्स आहेत की त्याच्यामुळे तुम्हाला बाकीकडे कुठे रिझल्ट मिळत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला हमखास रिझल्ट मिळतात. तर मग हे प्रतिमर्शाचं जे लक्षण सांगितलेलं आहे 3 वयाप्रमाणे बदललंय की म्हणजे वयाप्रमाणे याच्यामध्ये प्रश्न असा आहे की वयाप्रमाणे मात्रा बदलल्यात का तसं
7 आणि 80 पर्यंत किंवा 7 आणि 70 पर्यंत नसल्याचं जी रेंज दिली डोसची. ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट होती की एका आमच्या वर्गात एक मुलीचा टॉपिक होता कंपायलेशनचा. तर ते ही 7 वर्ष अशी एज लिमिट का दिली बाबा, असा एक प्रश्न होता किंवा पुढे 10, 12, 16 अशी का नाही आली. तर तिथं त्यांनी ते एका स्नेल्स अनाटॉमी मध्ये ते वाचलं की हे जे सायनस आहे ते 7 वर्षाच्या नंतर पर्यंतच ते पूर्ण डेव्हलप होतात, जे आपले सायनस आहेत. त्यानंतरच ते डेव्हलप झाल्यावर तिथं औषधांचा इफेक्ट आपल्याला दिसू शकतो. म्हणून ती एज लिमिट तिथून पुढे आहे. आणि वयाचं जे दिलंय 80च्या याच्यामध्ये ते फक्त वर्षासाठी दिले 7 ते 80 असं. आणि वयाचं जे दिलंय ते असं आहे की बाबा जेव्हा पेशंट एज होतो तेव्हा ते औषध तिथं होल्ड करणं हे शक्य होत नाही. पेशंट ऍस्पिरेट करू शकतो. 2-3 पेशंटला आमचं असं झालंय की ह्या डोसेसमुळे ऍस्पिरेट झाले गेलेले आहे आणि त्याच्यामुळे त्याला फिवर वगैरे आलाय आणि 3-4 दिवस नसते थांबलेलं आहे. आणि हाच जर एजेड पेशंट असेल तर त्याला ते पटकन इन्फेक्शन होऊ शकतं आणि नसते बाजूलाच राहील तुमचं, त्याला पुढे रेफर करून अँटीबायोटिक वगैरे द्यावं लागतील. म्हणजे मग आम्ही असं करायचं की थोडा एजेड पेशंट असेल तर त्याला ते म्हणजे घेऊन टाकायचं, सांगायचं बाबा डोस तेवढा कमी असायचा आणि ठीक आहे बाबा, जर ठेवता आलं कशामध्ये तर ठेव, नाहीतर घेऊन घे. जर ऍस्पिरेट केलं तर खूप मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात. लहान मुलांनाही तसंच सांगायचं. प्रश्न सांगा म्हणतात. ऍक्च्युली इकडे प्रत्येक वेळी प्रश्न नाही विचारला, थोडं वेगळं डिस्कशन होतं, त्यामुळे नेमकं मला कळत नाही नेमकं क्लिअर इकडे काय सांगायचं. त्यामुळे तसं आहे. ठीक आहे, मी प्रयत्न करतो सगळं सांगायचं इकडे. तर काय झालं, हा हा प्रश्न असा आहे की लहान बाळाला एक थेंब टाकणं असं ट्रेडिशनल आहे. तर प्रतिवर्ष आपण जन्मसाथ मिळते त्यामुळे ते प्रतिवर्ष येतं, त्यामुळे ते आपण करू शकतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही. मग हे प्रतिवर्षाचे 3 लक्षण सांगितलेले आहेत. जसं ते की दोषांचा उत्क्लेश करणार नाही, त्यांना बाहेर टाकणार नाही आणि त्याचं क्वांटिटी जी असते मेडिसिनची ती एवढी सफिशियंट नसते की ते उत्क्लेश करून, नुसता उत्क्लेश करून नाही, तो उत्क्लेश करून ते बाहेर टाकणं, हे दोन्ही जे उद्देश त्या डोसेसचे होतात. तर कधी कधी असं होऊ शकतं की तुम्ही प्रतिवर्ष जर करता 10-12 ड्रॉप्स किंवा 20 ड्रॉप आपण म्हणतो, आपण थोडा डोस वाढवून बघू, त्यामध्ये असं होऊ शकतं की तुम्हाला त्या व्याधीमध्ये तुम्हाला चांगले उपशय मिळू शकतो. म्हणजे व्याधी शमनामध्ये डोस वाढवल्यामुळे पण जे दोष शोधन होतं बाबा ते तुम्हाला तेवढ्या चांगल्या पद्धतीने मिळू शकणार नाही याच्यामध्ये. जर 20-25 ड्रॉप आपण करून बघू असं म्हणलं तर ती क्वांटिटी तेवढी स्पेसिफिक तिथं गेली पाहिजे. तेवढी क्वांटिटी जर असली तर तीच क्वांटिटी तिथपर्यंत पोहोचेल. त्यांचा उत्क्लेश करेल आणि नुसताच उत्क्लेश नाही तर ती त्याला बाहेर पण काढेल ते स्नेहासोबत त्या कफाला. तर तेवढी सफिशियंट क्वांटिटी गेली पाहिजे, तरच त्याला अर्थ जातो. म्हणजे आपण म्हणतो की मी थोडे ड्रॉप वाढवले आणि मला चांगला रिझल्ट आला बाबा पेशंटमध्ये, त्यापेक्षाही मग पर्टिक्युलर शोधनाचा दृष्टीने विचार केला तर ती प्रोसिजर तेवढी तुमची कम्प्लीट होणार नाही. सम्यक लक्षणं तुम्हाला रोगोपशम मिळू शकतं, पण बाकीचे मग ह्याच्यामध्ये असं आहे की सम्यक लक्षणाचा ऍडव्हान्टेज तुम्हाला अपुनर्भव म्हणून जो मिळतो पंचकर्मामध्ये तो तुमच्या 20-25 ड्रॉप मध्ये नाही मिळू शकणार. अजून एक शंका आहे, पुंसवनामध्ये जे ते सांगतात त्याचा काही अभ्यास आहे का? पुंसवनावरती असं म्हणजे ह्याचा तिथं कसा परिणाम होतो असे, तर गर्भिणीला जर तुम्ही नस्य वगैरे केलं तर ते पंगू, पीठ सरपी असं होतं बाबा, तो म्हणजे असे रेफरन्स आहे. म्हणजे याचा जर तुम्ही गर्भिणीमध्ये जर नस्य वगैरे केलं तर त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट असे दिसू शकतात. म्हणजे याचा डेफिनेट इफेक्ट तिथं आहे. आणि डायरेक्ट नस्याचा आणि पुंसवनाचा काय रोल होईल ते माहित नाही म्हणजे याच्यावरती. पण पुंसवन जे आलेले ते पहिल्या 1-1.5 महिन्यामध्ये झालेले, तेव्हा ते मुलेरियन डक पासून जे सेक्शुअल ऑर्गन तयार होतात ते पूर्ण डेव्हलप झालेले नसतात असं आहे म्हणजे रेफरन्स. आणि त्यामुळेच त्या 1-1.5 महिन्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे तोपर्यंत ते क्लिअर झालेलं नसतं आणि त्याच्यामुळे तो एक महाभूत संबंध नस्य आणि उपस्था. संदीप उबाळ्यांचा प्रश्न आहे की महाभूत संबंध नस्य आणि उपस्था काय महाभूताचं काय? बर अच्छा, त्यांना त्याच्यात त्यांना हे उपस्थतेचं हे दिलेलं आहे का?
त्याचा महाभूताच्या दृष्टीने त्यांनी विचार केलाय. संदीप गोवाळ्यांनी त्यात एक सुचवलाय. तर तसं ते असू शकतं. म्हणजे आपण जसं बघितलं डिसफंक्शनल युट्राईन ब्लिडिंग मध्ये नसल्याचे परिणाम दिसतात, त्याच्यामुळे त्याची स्पेसिफिक तिथे ऍक्शन आहे बाबा. म्हणजे आपलं मायक्रोफोन बंद करा आपले. हॅलो. हा म्हणजे सोडियम पोटॅशियम कॉन्सन्ट्रेशनवर त्याचा काहीतरी फरक पडतो, जेणेकरून फक्त एक्स क्रोमोझोम असलेले स्पर्म अट्रॅक्ट होतात किंवा वाय क्रोमोझोम असलेले असं काहीतरी थिअरी. आपल्याला आणि ओळखत आहे की ते जर खरंच टेस्टिंग करायचं असेल की मुलीचा टेस्टिंग झालेला आहे तर बोकांनी कसं हे करायला पाहिजे, त्याच्यावर काम करायला पाहिजे. पण आता हे भूसंवाहनाचं त्याच्या बाबतीतच आता हे आलंय, आता म्हणजे आवड झालेली आहे. तुम्हाला तशी ऍडव्हर्टाईज करता येणार नाही किंवा त्याच्या दृष्टीने ते वापरता येणार नाही आणि ते झालंय नाही पाहिजे बाबा असं करून देतो आपण. पुढच्या दृष्टीने अजूनच ते अवघड होईल. पण गर्भस्थापनेसाठी त्याचा वापर झाला पाहिजे बाबा व्यवस्थित. बाकीचं दुसरं जर आपण विचार नाही करायचा. काही आणि दुसरं मग हे करायचं तर तुम्हीच करायचं, कारण त्या बाईच्या नवऱ्यानेच ते करावं. त्याच्यामध्ये डोस जो आहे तो आपल्याला मेजर फॅक्टर आहे. किंवा प्रतिवर्ष जर कधीच आपलं शोधन करू शकत नाही, तो फक्त जो आपल्याला इफेक्ट मिळतो तो शमन आणि भ्रूमणचा इफेक्ट मिळतो बाबा, असं छोट्या कमी ड्रॉप्सनं. पण तो कधी शोधनचा इफेक्ट नसतो. आणि प्रतिवर्ष जर आपण वर्षाच्या इंडिकेटेड कंडिशन मध्ये केलं तर त्याचे जे त्यांनी सांगितले की कृमी, दूषित, मूर्धनी याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर आपण हे केलं तर हा जो उत्क्लेश होईल तो ना पूर्ण उत्क्लेश होईल ना कमी, म्हणजे त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट दिसतील. म्हणजे वर्षाच्या कंडिशन मध्ये जर तुम्ही प्रतिवर्ष केलं तर म्हणजे तेच आपण सध्या करतोय. मग त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की बाबा खूपच उगाच दहा वाढलाय किंवा डोक्याला जड वाटतंय किंवा काहीतरी होतंय, वेगळंच वाटतंय नस्य केल्यावर. नाही, तुम्ही आता एकदम रेग्युलर करताय त्यामुळे सुरुवातीचा तुमचा तो सगळा गेला फेज. पण नवीन पेशंटला आता हे असं सांगतात की म्हणजे 10 ड्रॉप टाकतो तरी ते म्हणतात बहुत कप घ्या असं सांगतात पेशंट म्हणतात. पण जसं तुम्हाला तो त्या डोसमध्ये जसं कप पडायचं तसं तुम्हाला कप येतच नाही ऍक्च्युली. तो आपला थुंकत असतो आणि त्या स्फुटम असं पडत असतात. पण असं जी धार आहे ती कफाची ती त्यात येत नाही, तशी नाही येत. ह्याच्यामध्ये असं आहे की बाबा कफ कमी जरी असेल पण पहिला डोस टाकल्यावर तरी किमान पहिल्या ह्याच्यामध्ये तरी चांगली धार येते. पण फक्त तुम्ही घृत वगैरे वापरणार किंवा तेलाचं जर थोडा भ्रूमण गुण असेल तर तसं तुम्हाला धार वगैरे असं काही दिसणार नाही. किंवा मग नस्य जर जास्त दिवस गेलं पुढे 5-6 दिवस शेवटी तुम्हाला तसं ते दिसणार नाही. कुणाला छोट्या मुलाला का? हा अभ्रकाली म्हणजे दुर्दिनामध्ये नस्य करू नये असं आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर नस्य केलं तर काय होतं बाबा असा प्रश्न आहे. घ्राणेंद्रिय महाभूत पृथ्वी, उपस्थ महाभूत पृथ्वी. हो, हे यांनी अजून एक क्लॅरिफिकेशन दिलं की घ्राणेंद्रियाचं जे महाभूत आहे ते पृथ्वी आहे आणि उपस्थ महाभूत पृथ्वी आहे. तर ते तसं त्याचा काही संबंध आहे का? तर ठीक आहे. हे असा प्रश्न आहे की बाबा याच्यामध्ये जर केलं दुर्दिनामध्ये तर काय होतं बाबा. तर दुर्दिनामध्ये असं आहे की बाबा नस्य आपल्याला दुर्दिनामध्ये जरी कॉन्ट्राइंडिकेटेड असलं आणि आपल्याला समजा पेशंटची कंडिशन तशी आहे की आपल्याला करायचं त्यामुळे ते करायचंच आहे. आणि तसं ते रेफरन्स आलाय की विमानस्थानामध्ये कृत्रिम गुणवधानात म्हणजे आर्टिफिशियल अरेंजमेंट तुम्हाला करायची आहे. म्हणजे हे साधारण ऋतूमध्ये शोधन करायचा हा एक सामान्य नियम झाला, पण तुम्ही शोधन कधीही करू शकता. म्हणजे कधी काही वापरू शकता, तसं काही नाही. तर तशी अवस्था असेल पेशंटची तर मग तुम्ही कृत्रिम गुणवधान म्हणजे तशी आपल्या बाकीच्या अरेंजमेंट करायच्या. मग आम्ही असं करायचो पावसाळ्यामध्ये की पेशंटला खूप स्वेदन खूप करायचो ह्याच्यामध्ये. आणि बहुतेक मग ब्लँकेट वगैरे टाकून स्वेदन करायचो. मग त्याला तो थंड हवेचा झोत वगैरे लागला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. त्याला त्या निवात स्थितीमध्ये ठेवणं तसंही कंपल्सरीच आहे, पण पावसाळ्यामध्ये जास्त काळजी घ्यायची. आणि ह्या पावसाळ्यामध्ये असं दिसतंय की नस्य करताना जे नॅसल ब्लॉक जो होतो नस्य झाल्यावर तो खूप होतो, ऑन ऑफ जास्त होत राहतो आणि त्या मानाने तेवढं शोधन होताना दिसत नाही. त्यामुळे शैत्यामुळे वातावरणातील म्हणजे सर आम्हाला सांगायचे की ते बॅरोमेट्रिक
प्रेशर जे इथे चेंज होतो, आतमधलं तुमचं कानातलं प्रेशर आणि बाहेरचं वातावरणातलं प्रेशर हे थंडपणामुळे गरमपणामुळे त्याचे चेंज होतात आणि मग ते आपण दडपी बसली बघा एकदम कानाला असं जे होतं ते प्रकार ह्याच्यामध्ये जास्त होतात. म्हणजे कॉन्ट्राइंडिकेटेड आहे ते खरंच आहे, तसं तेवढी तुम्हाला सम्ययोगाच्या फिलिंग दुर्दिनामध्ये येत नाही. आणि दुसरं ते सांगायचे की दुर्दिन जो आहे अकाल वर्ष दुर्दिन असं जे आलेलं आहे ते म्हणायचे दुर्दिन जो आहे फक्त वर्षा ऋतू सोडून जे दुसऱ्या ऋतूमध्ये येईल तोच दुर्दिन आहे, वर्षा ऋतूमध्ये जो होईल तो दुर्दिन नाहीये, तो त्या ऋतूसाठीचा योग्य आहे बाबा, म्हणजे असं सांगायचे. असं तिथं एक त्याचं इंटरप्रिटेशन करायचे. तर मग त्यांना दुसराच एक रेफरन्स सांगायचं त्याच्यामध्ये वर्षासु आतपे असं त्यात रेफरन्स आहे. म्हणजे वर्षाकाल असेल म्हणजे ऋतूनुसार कधी कधी करायचं असं त्याच्यामध्ये आलेलं आहे. ग्रीष्म वगैरे असेल तर पूर्वान्नामध्ये करायचं, हेमंत ग्रीष्मामध्ये, ग्रीष्म वसंतामध्ये, तर आणि वर्षामध्ये आतापामध्ये करायचं. तर मग असं असेल तर वर्षामध्ये आतापामध्ये करायचं वेगळं सांगायची गरज नाही. दुर्दिन जर तिथं तो नॉर्मलच येतं. मग ते त्यांनी मान्य केलं होतं तसं ते. तो वर्षामधला जो दुर्दिन येईल तो नॉर्मल आहे असं त्यांचं मत होतं. म्हणलं सर दुर्दिन तो दुर्दिन आहे, उसमे काय आहे. मग हे आपण 6-10 जे करतो ते आपण म्हणजे नस्याच्या कन्सेप्ट मध्ये कुठं येत नाही ते, म्हणजे प्रतिमर्षाच्या जवळपास येत नाही. पण आपण जर असा विचार केला काळानुसार जर आपले 6 बिंदू जे ते आपले तेवढे येत नाही बाबा, म्हणजे 3 ml प्रत्येक वेळी प्रत्येक औषधासाठी सुरू नाही होत. 1.5-2 ml पासून आपण सुरू करायचं सेफली, मग काही प्रॉब्लेम नसेल तर नंतर वाढू शकतात. तसंच प्रतिमर्षही आपलं 10-12 बिंदू पर्यंत तरी ठेवा, म्हणजे प्रतिमर्ष किमान म्हणजे 20 नाही जरी जमले तरी 10-12 तरी ठेवा. आणि तुम्ही मग वस्तुभेदाने मग औषधानुसार त्यात बदल करू शकता. म्हणजे खूप तीक्ष्ण असं औषध असेल तर ते तेवढं नाही जमणार बाबा, तर त्यात ते तसे बाकीचे स्पेसिफिक बदल ठेवू शकता, पण असं ठेवायचं. मग हे जे न तेषां पुनरुद्भव जे आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मिळेल. याच्यामध्ये आता हे सगळं प्रेझेंटेशन होतं याच्यामधलं थिसिसचं, त्याच्यामध्ये सगळं. मग हे कधी न तेषां पुनरुद्भव सम्यक योग मिळेपर्यंत करायचं. आपण असं म्हणतो की आता कंप्लेंट त्याच्या कमी झाल्या सगळं ठीक आहे आता पुढे जायची काही गरज नाही, पण ते सम्यक योग पर्यंत जर केलं तर ते मॅक्सिमम त्याचा थ्रेशोल्ड आहे त्या प्रोसिजरचा. तिथपर्यंत जर केलं की त्याचे ते पुनर्भव इफेक्ट तुम्हाला मिळतात. मग हे कसं आहे की बाबा ह्याला काय सायंटिफिक लॉजिक कसं येतं बाबा 6-10 लाख, की एवढ्या स्टडीज झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं की स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट रिझल्ट आहेत. तर बाबा तो जो इफेक्ट येतो तो याचा आहे आपला साध्या शमन इफेक्ट येतो. आणि म्हणजे माझा स्वतःचा स्टडी होता याच्यामध्ये अभावकमध्ये. एका ग्रुपमध्ये आपला रुटीन डोस होता आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये क्लासिकल डोस होता. तर दोन्ही ग्रुप सिग्निफिकंट आले स्टडीज मध्ये. सिग्निफिकंटचा अर्थ असा की बाबा ती कन्सिस्टन्सी त्याची. ह्याच्यामध्ये असं होतं की 10-15% कन्सिस्टन्सी होती, याच्यामध्ये असं होतं की 70-80% कन्सिस्टन्सी. म्हणजे सिग्निफिकंट आपण सांगतो की बाबा हे 10% जे ते 100 लोकांमध्ये 1000 लोकांमध्ये मिळतील तुम्हाला, तिथे 100% मिळतील. आणि दुसरं असं होतं की हे 70-80% रिझल्ट जे आहे ते 1000 लोकांमध्ये तुम्हाला 100% मिळतील, असाच त्याचा होता. पण हे सांगताना असं होतं की सिग्निफिकंट रिझल्ट आहे. सिग्निफिकंट म्हणजे चांगला रिझल्ट आहे असं नाही, जे आहे ते सिग्निफिकंट आहे असं ते नंतर त्या याच्यामध्ये. म्हणून मग हे बरं झालं त्या थिसिस मध्ये ऍक्च्युअली सिग्निफिकंट दोन्ही ग्रुप आले, त्याच्यामुळे हे कन्व्हिन्स करणं खूप सोपं गेलं किंवा सिग्निफिकंट आलं म्हणजे तुमचा रुटीन डोस आहे तो खूप चांगला आहे असं नाही. मग हे बिंदू बरोबर ड्रॉप्स याच्यामुळे सगळी ती नसती स्पॉइल, ऑथेंटिसिटी स्पॉइल झालेली आहे. आणि बरं असं झालंय की हे सगळीकडे डॉक्युमेंटेशन झालं, थेसिस मध्ये झालं, सगळे रिसर्च वर्क याच्यावर झाले, याच्यामध्ये कुठलेही संहितेचं ट्रान्सलेशन हे असं झालेलं आहे. आणि कुठल्या कुठल्या चांगल्या पुस्तकांमध्ये हे असंच आहे. आता सरांच्या पुस्तकांमध्ये सरांनी ते बदल केले की 10-8-6 बिंदू जे ते 5-4-3 ml असं आहे. अष्टांगहृदयाच्या पुस्तकामध्ये ते तसं आहे बदल केलेले. आणि नंतर बस्तीच्या बाबतीतही तसंच सरांच्या पुस्तकामध्ये असं आहे. ह्याच्यामध्ये कस्तुरेंचं जे पुस्तक होतं पंचकर्माचं, त्याच्यामध्ये त्यांनी बस्तीच्या बाबतीत असं आहे की बाबा आप उसी दिन दुसरा बस्ती कर सकते हैं लेकिन तिसरा चौथा पाचवा उस दिन नहीं करना है, वो अगले बार करना है असं त्याच्यामध्ये. तेव्हा ते इंटरप्रिटेशन काय म्हणजे कळालं नाही त्यांना, तेव्हा त्यांनी असं दिले. नंतर मग हे बऱ्याच लोकांशी बोलणं झालंय, बऱ्याच लोकांनी पुस्तकं लिहिलेत, त्यांनी असं सांगितलं की अभी हम ये बदलाव करेंगे उसमें. म्हणजे मागच आता एक सीएमई प्रोग्राम मध्ये डॉक्टर एल महादेव त्यांच्याशी बोललो, तेव्हा पुस्तकामध्ये माझ्या चेंजेस करतो. म्हणजे फेमस आहे ते पुस्तकही प्रसिद्ध आहे. बस्तीचं प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ बस्ती नस्यावरती पण आहे. ते म्हणले आता हे बदल मी करतो सगळे. मग एकदा पुस्तकातून गेलं की जेव्हा फर्स्ट इयर सेकंड इयरची मुलं वाचतील तेव्हा हे सगळं नवीनच येईल. आणि त्या थेसिस मध्ये मी रिकमेंडेशन मध्ये असं सांगितलं होतं की हो हे
बिंदूची जी क्वांटिटी ती स्टँडर्ड लिटरेचर मध्ये गेली पाहिजे. मग ही जर आयुर्वेदिक फॉर्म्युलर ऑफ इंडियामध्येच जर गेलं की एक बिंदू म्हणजे 0.5 ml आहे, तर मग बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बाबा. हे सगळं हे धूमपानाचं मी मागं सांगून झालं तुम्हाला कसं वापरायचं कुठं वापरायचं. हे आता इन्स्ट्रुमेंट आहे. इन्स्ट्रुमेंट म्हणजे असं तयार केलंय. हे तिथलं एका केरळचं जे एक कंपनी त्यांना हे दाखवलं मी, तर त्यांनी हे तयार केलंय असं. नाही, त्यांनी याच्या पत्र्यामध्ये केलं, स्टेनलेस स्टीलच्या पत्र्यामध्ये तयार केलंय. ते चिंतामणीला ते पाठवणार आहे, चिंतामणीने मागवलंय हे. ते एक त्यांनी मोठं तयार केलं होतं, एवढं मोठं तयार केलं. मग त्यांनी आणून दाखवलं, म्हणलं इसको छोटा बनावा असं तसं. मग ते एक एक चेंजेस त्याच्यात करतोय, पण त्याचा होता फायदा. पण धूमवरती अवश्य तुम्ही तयार करा. एक साधी हायद्राची तरी तयार केली तरी काही हरकत नाही. पण मग नसते जर असं डोसमध्ये करायचं तर बाकीचे सगळे अरेंजमेंट ठेवा. की मग ह्याच्यामध्ये असं की तुम्ही ओपी लेवलवर मग ह्या डोसमध्ये नसते करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. धूमवरती असली तुम्हाला तसा ऍडव्हान्टेज मिळेल. आणि घृतमंड एक सोबत ठेवा. म्हणजे स्नेह नसाचे थोडे व्यापात कमी करायचे तर धूमपान करा जास्त. आणि जर विरेचन नसाचे काही व्यापात कमी करायचे तर घृतमंड सोबत ठेवा. किंवा मग सर्पिन नसतेही ठीक आहे, काही हरकत नाही. तर घृतमंड असं आम्हाला ते प्रॅक्टिसमध्ये पडलं. नुसतंच तुपानी जरी केलं तरी हे सगळे सिम्पटम्स कमी होत असतील. आणि विरेचन नसल्यानंतर सर्पिन नसते करा असं रेफरन्स आहे पुस्तकामध्ये. म्हणजे ते कशा आहे अनुवासन असं त्या प्रकारचा ते थोडाफार प्रकार होतो तो. हे धूमपानाचं झालं आहे. मग हे आवपिडी नसते वगैरे. आवपिडी नसते म्हणजे स्वरच नसतेच झाले ते ऍक्च्युली. आपण ते 2 बोटामध्ये घेऊन ते कल्क पिळणार, तो स्वरसच जाणार आहे. ऍक्च्युअल कल्क कधी जाणारच नाही. त्याच्यामुळे ते स्वरस नसतेच वेगळा प्रकार, आवपिडी नसते असं कशामुळे सांगितलं ते काय म्हणजे कळत नाही बाबा. की फ्रेश तुम्ही हरच वापरून करणार ते तेव्हा असं अपेक्षित असेल तर काही माहित नाही. आणि याचे डोसेस जे ते 8, 6, 4 बिंदू असे सांगितलेले. Regarding Punsavana, I would suggest article by Vaidya Ramesh Nanal sir, published in Purushottama Upanishad. It is explained in details there. इथे एक भावस्कर सरांनी रसिक भावस्कर सरांनी असं एक सुचवलं इथं की रिगार्डिंग Punsavana, I would suggest article by Vaidya Ramesh Nanal sir, published in पुरुषोत्तम उपनिषद. इट इज एक्सप्लेन इन डिटेल्स देअर. त्याच्यामध्ये त्यांनी हे तुम्ही बघू शकता, पुरुषोत्तम उपनिषद मध्ये दिलेले ते त्याच्यामध्ये आहे. आणि डॉक्टर प्रियांनी पण अजून काहीतरी आणि डॉक्टर प्रिया म्हणून त्यांनी सांगितले की 1 पेपर इज प्रेझेंटेड दॅट नॅशनल रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ऍक्ट ऑन CNS दॅट पेपर गॉट नोबेल प्राइज असं पण आहे त्याच्यामध्ये. असं त्या डॉक्टर प्रियांनी लिहिलं याच्यामध्ये. आणि ते तर डॉक्टर संदीप गोळ्यांनी असं सांगितलं की वैद्य संदीप गोळ्यांनी सांगितलं की समान महाभूताच्या ज्ञानेंद्रियाचा आणि कर्मेंद्रियाचा परस्परांच्या चिकित्सेत विचार करावा. समान महाभूतांचे जे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय त्यांचा जसं तर ओपीडी नसल्यामध्ये असं आहे की एक स्वरसच शोधन आणि स्तंभन असे 2 त्याच्यामध्ये दिसतात. आपण जसं वासास्वरस दुर्वास्वरस जे वापरतो त्याच्यामध्ये स्तंभन ऍक्शन दिसते आणि आपल्याला दुसऱ्याच्यामध्ये शोधन दिलंय. आणि तिथं आम्ही ते बिलवादी गुलिका आहे ती याच्यामध्ये आली, ती पण वापरतात तिथे, पण मी स्वतः नाही वापरलेली कधी जे गुलिकेने नसते. आणि 1 ते 1.5 ml पर्यंत तो डोस वापरला जातो. तर याच्यामध्ये असं आहे की इथं पण ते बिंदू प्रमाण इथं पण वापरायला सांगितलेलं आहे. तर पाण्यामध्ये जर बघितलं तर 2-3 ड्रॉप्स असे येतात ते पाण्याचे एक बिंदू म्हणजे. तर मग त्याच्यामुळे पाण्यात विरघळूनच घ्यायचे ते. तर मग असं जर बघितलं की 10 बिंदू जर धरले तर 30 ड्रॉप्स असे येतील ते. म्हणजे मॅक्सिमम डोस होतो 30 ड्रॉप म्हणजे 1.5 ml. तर तेवढाच तो आहे. पण याच्यात मग तुम्ही दरवेळी औषध काय त्याच्यावर पण डोस थोडा व्हेरीफाय करू शकता किंवा किती इन्स्टॉलेशन करायचे ते याच्यावर पण आहे. पण विरेचन नसाचे जास्त 2-3 इन्स्टॉलेशन नाही करता येत. एक इन्स्टॉलेशन केल्यावर बरंच शोधन होतं. खूप रेअरली असं होतं, म्हणजे कमी वेळा होतं ते पेशंटच्या नुसार की दुसरं इन्स्टॉलेशन विरेचन नसाचं आम्ही करायचो. पण स्नेह नसाचं तसं रुटीन लिहायचं.
स्त्री सन्याचं काही नस्य वगैरे केलंय का असं विचारलं. स्त्री सन्याचं कधी नस्य वगैरे नाही केलेलं आम्ही. तर ते तिथं याच्यासाठी वापरायचो, तलमसाठी वापरायचो आम्ही. सर्वांग दाह वगैरे असेल किंवा पक्षाघाताच्या पेशंटमध्ये जे कधी कधी असं लक्षण दिसायचं अनिद्रा दाह, त्याच्यामध्ये कच्चुरादी चूर्णाचं आणि स्त्री सन्याचं असं तलम करायचं, तेवढंच करायचं. तलम झालं ना सुरुवातीला लेक्चरमध्ये. हा बरोबर. हा तर सरांनी सांगितलं की म्हणजे मॅडमच्या ऍक्सिडेंट नंतर स्त्री सन्याचं नस्य केलं होतं, नस्य आणि आश्यातून दोन्ही केलं होतं. तिथे आम्ही हे तलम नेहमी वापरायचो सर, म्हणजे स्त्री सन्याचं. नस्यासाठी नाही वापर केला कधी, असा काही विचार नाही केला. हा नंतर हे अवपिडाचं झालं, अवपिड म्हणजे स्वराचं त्याचं वापरायचं. दुसरं होतं प्रदमन नस्याचं. तर याच्यामध्ये प्रदमन नस्यामध्ये असं दिलं की बाबा हे आयुर्वेद रचनेमध्ये की चूर्ण असल्यामुळं द्रवग्राहित्वात बहुदोष अपकर्षण, त्याच्यामध्ये जसं ते जास्त दोष अपकर्षण करतात. तर त्याच्यामध्ये प्रदमन नस्याचा आम्ही बराच वापर करायचो तिथे. आहेत द्रव्य, रासनाचे चूर्ण वगैरे बरेच द्रव्य वापरायचे तिथे. आणि रुटीन आम्ही जास्त वापरायचो शवत्वचे जे पेशंट होते त्याच्यामध्ये जास्त ज्यांना शिंका यायचे त्यांच्यामध्ये एक वापरायचं. त्याच्यामध्ये दिसतंय प्रमाण की सरांचं असं म्हणणं होतं की डिसेन्सिटायझेशन करतो आपण त्या गोष्टीचं, म्हणजे शवत्वमध्ये त्याचं काय रिझल्ट येतो आणि त्याचं इंडिकेशन पण आहे त्याच्यामध्ये. आणि डीएनएसच्या पेशंटमध्ये पण खूपच जर ब्लॉक असेल तर ते स्नेह नसते तेवढं करणं तेवढ्या डोसेसमध्ये जमायचं नाही, तो ब्लॉक दिसायचा. मग आम्ही त्याच्यामध्ये हे प्रदमन नस्य करून बघायचो, म्हणजे जे जडपणा शिरोगौरव असं जे लक्षण दिसायचे म्हणजे थोडं. आणि असं पण दिसतं की बाबा सकाळी तुम्हाला कधी उठल्यावर जडपणा जाणवतो अंगामध्ये, एकदम हेवीनेस, थोडंसं फिवरिश वगैरे असं वाटतं. तर त्याच्यामध्ये पण हे प्रदमन नस्य केलं की तो अंगाचा जडपणा वगैरे द्यायचा नाही. त्याला ते मल्याळममध्ये निररकम असं म्हणायचे बाबा, म्हणजे पाणी ते जास्त झालं त्याच्यामुळे ते प्रदमनामध्ये ते खरंच ते शोषून घ्यायचं तसं ते दिसायचं. तर त्याच्यामध्ये करायचो. मन्यास्तंभ याच्यामध्ये असं आले ते इंडिकेशन, पण असं तर कधी करून नाही बघितलं मन्यास्तंभामध्ये. पण इथल्या लोकल याच्यामध्ये करून बघितलं, क्षवतुचं ज्यांना जास्त आहे आणि डीएनएसचे प्रॉब्लेम आहे त्यांना करून बघितलं. आणि जे थोडे अनकॉन्शियस सेमी कॉन्शियस पेशंट होते त्यांना पण आम्ही करून बघितलेलं आहे, वाचा कुष्ठ असं एकत्र मिश्रण करून. त्याच्यामध्ये याच्यामध्ये ऍडव्हान्टेज असं दिसतो अनकॉन्शियस पेशंट मध्ये करताना की बाबा लिक्विड कुठे जात नाही, त्याच्यामध्ये ऍस्पिरेट वगैरे होण्याची काही भीती राहत नाही. आणि ब्लो व्यवस्थित असला की तो किक बसते त्या पेशंटला. नाही हे आम्ही असं तयार केलं सर इन्स्ट्रुमेंट, हे तिथं हे जे ते फिगर काढून दाखवली हे इन्स्ट्रुमेंट आम्ही तिथं. म्हणजे असं होतं की एकाच वेळी दोन नागपुड्याला करणं भाग पडतं, कारण की एका नागपुडीमध्ये केलं की दुसऱ्या नागपुडीत करताना पेशंट एवढा म्हणजे तयार होत नाही तो. मग असं आहे की ते एकाच वेळी दोन नागपुडीमध्ये गेलं पाहिजे असा एक उद्देश ठेवून हे तयार केलं. पण हे ब्लो पण व्यवस्थित झालं पाहिजे असं आहे. तो तुमचा ब्लो जर व्यवस्थित नाही गेला, त्याची पोझिशन व्यवस्थित नसली तर तिथं प्रॉपर त्याचं ते तुम्हाला ऍक्शन दिसतच नाही प्रथम नसल्याची. म्हणजे एक दोन वेळा आम्ही करतो ते एकाच सेटिंग मध्ये. मग हे तोंडानेच फुंकायचं. आता दुसरा जे दिलंय त्यांनी बीपी अपॅरेटसचा जो बल्ब मागे लावून ते करतात, पण तो बीपी अपॅरेटसचा बल्ब जो आहे तो प्रत्येक पेशंटला जसा तेवढं म्हणजे शक्य नाही. नॉस्ट्रिलच्या साईज नुसार त्याचे केस एकदा काढून घ्यायला लागतात आपल्याला कधी नाकातले, म्हणजे प्रॅक्टिकल अडचण अशी होती. म्हणजे नाकात जर खूप केस असतील तर ते काही चूर्ण जाणारच नाही तुमचं पुढं, तिथेच अडकून जाईल सगळं. तर ते एक बघायचं अगोदर. प्रथमांची स्वरच नसायची सगळ्या याची पोझिशन तीच प्रोसिजर आहे. चरकमाची असं डायरेक्ट रेफरन्स आहे की याच पद्धतीने बाकीचे तुम्ही नस्य करा. तर बऱ्याच व्हिडिओ असे बघितले मी की ते बसून प्रथमन वगैरे असं आहे, पण तसं नाही. ही तशीच प्रॉपर सगळं तसंच फॉलो करायचं सगळ्या गोष्टी. मग हे दोन जे आम्ही नॅझलचे टोकं होते, हे पुढचे जे ओपनिंग आहे त्या ह्याच्या इन्स्ट्रुमेंटच्या, हे इन्स्ट्रुमेंट मी असंच मग कागदाने प्लास्टिकचे सगळे पेनाचे इकडे तिकडे घेऊन मी ते तयार केलं होतं. पण मग ते खूप कन्व्हिनियंट व्हायचं आम्हाला वापरायला. म्हणजे प्रथम नस्य करताना एकदा केलं की प्रॉपर ते जायचं दोन्ही नाकामध्ये. आणि मग हे काय ह्याचे जे आपले
एसीच्या ज्या तांब्याच्या नळ्या असतात त्याच्यापासून एक तयार केलं होतं मी, 2 पुढे जोडून ते गॅस वेल्डिंगनी तयार केलं होतं. मग ते लहान मुलांसाठी वापरायचे होते हे कोमार डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे रेग्युलर वापरायचे. पण नंतर असं झालं की ते इन्स्ट्रुमेंट बघितलं की त्या मुलांना काय लागलं आता हे नाकात औषध टाकणार आहे, मग ते रडायला लागायचे. त्याच्यामुळे ते काही वापरलं नाही नंतर त्यांनी. पण ते तयार केलं तसं. पण त्याच्यामध्ये असं आहे की मेटलचं तयार केल्यामुळे त्याला काही म्हणजे 2 नॉस्ट्रिल मधलं अंतर दरवेळी ते सारखं राहत नाही प्रत्येक पेशंटला, त्याच्यामुळे त्यात काहीच बदल करता येत नव्हता. त्यामुळे ते तसं गेलं ते. हा, इतर नस्य जे ह्या नस्यामध्ये असते की पेशंटला जोरात अशी किक बसते की उठतो तो लगेच, शिंकायला लागतात सटासट, त्याच्यामुळे ते जमत नाही काही पुढचं दुसरं नागपुडीत तर करणारच नाही तो. मग असं होतं एक साईडला हलकं वाटतं, एक साईडला जड वाटतं आणि सगळं घोळून जातो. मग आता हे किती शास्त्रीय आहे ते माहित नाही आता. हा, प्रोसिजर अशी दिली एका पहिले एका जे मर्चंट नसल्याची प्रोसिजर सगळ्याच ग्रंथामध्ये वर्णन केली आणि चरकामध्ये. हा, पण मग तो उठतो सर पेशंट, असं आहे की हा नंतर मग काही वेळाने दुसऱ्यांदा करतो. पण ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही एकदाच दोन्ही नागपुड्यामध्ये केलं तर फरक काय पडेल, किंवा तुम्ही स्नेह नसे दोन्ही एकदाच नागपुड्यामध्ये इन्स्टॉल केलं तर काय होईल बाबा. म्हणजे तसं जर विचार केला तर असं आहे की त्याचा श्वास त्याला तेवढा घेता येणार नाही तेवढ्या वेळासाठी, एक म्हणजे प्रॅक्टिकल अडचण असायची. पण हे एका सेकंडसाठी होतं प्रथम नसते फास्ट मध्ये. तर हे असं ते इन्स्ट्रुमेंट केलं होतं आम्ही तयार. त्याच्यामध्ये पुढच्या भागामध्ये आम्ही ते चूर्ण ठेवायचो, 3 पिंचेस चूर्ण घेऊन पुढच्या भागामध्ये ठेवायचं इथं, आणि मग ते बरोबर नाकाजवळ ते थोडं मध्ये ठेवायचं. मग तिथं गेल्यावर जर त्याला वास आला किंवा तिथं काही कण पडले की त्याला अगोदर शिंकायला लागेल. 3 पिंचेस ठेवायचं. 3 मुंचुटी असा एक डोस आलेला आहे आणि एक कोल प्रमाण म्हणून आलेलं आहे शारंगामध्ये, तेवढा तो खूप होतो. 3 मुंचुटी जमतं व्यवस्थित. तर याच्यामध्ये प्रदमानामध्ये आम्ही रासनाचं चूर्ण एक तिथे अवेलेबल होतं. नंतर नासिका चूर्ण म्हणून आर्य शाळेचं एक मोठे म्हणजे पानभर एक प्रिपरेशन आहे, ते एक वापरायचो. बाकी नासिका चूर्ण म्हणून एक छोटी डबी मिळते ती वापरायचो. वैद्यरत्नमचंही मिळतं ते नासिका चूर्ण. नंतर मग बाकी काही कॉम्बिनेशन करायचो, म्हणजे त्याच्यातही छोटे छोटे डब्या केल्या होत्या. मग पिंपुळी म्हणजे शिरोविरेचन द्रव्यामधले जे द्रव्य आले ते ठेवले होते. हिंग वगैरे त्यांनी पण करून बघितले ते आम्ही. म्हणजे तपकीर म्हणजे ती नाक शिंकणी असं जे म्हणतो आपण, ती मिळते तसंच वनस्पती कुठली नाही, म्हणजे शिरोविरेचनाचं एक द्रव्य आहे बाबा, ते एवढं माहिती आहे मला. हा, हे जे प्रोसिजर करतो आपण, हे चूर्ण हे खूपच फाईन केलेलं पाहिजे, म्हणजे एकदम फाईन पाहिजे. जेवढं ते फाईन असेल तेवढं त्याची ऍक्शन चांगली होईल. आणि दुसरं असं आहे की ते द्यायच्या अगोदर ते ह्युमिड नाही पाहिजे, म्हणजे एकमेकाला असं पिंच दमट दव वगैरे नाही पाहिजे त्याला, नाहीतर मग ते पसरणार नाही पूर्ण. मग आम्ही असं करायचो की त्याला थोडं तव्यावर थोडंसं गरम करायचं, म्हणजे त्यातला जो आर्द्र भाव आहे तो निघून गेला पाहिजे. जर तो तसा नसेल तर ते प्रत्येक पार्टिकल जे ते तेवढ्या फ्रीली पोहोचणार नाही. हा, असं पण आहे. कुष्ठामध्ये असं आहे की त्यात खूप शिंक आहे त्या पेशंटला, एवढं ते तीक्ष्ण आहे. मग हेच नासिका चूर्ण, रासनाचं चूर्ण नाही. मग हे असं गेलं पेशंटच्या तिथं ठेवलं आपण नाकाच्या तिथे, तर आपण असं करून फ्लॅट करून एका फ्रॅक्शन मध्ये तिथे फुंकावं लागतं. त्याच्यामध्ये थोडी जास्त काळजी घेऊन पोझिशन एका स्पीडनं ते एका स्पीडने व्यवस्थित फोर्स नाही केलं पाहिजे. परत असं आहे की नाकात केस वगैरे नाही पाहिजे, आणि ते तुमच्या दोन ज्या पुढचे जे एंड ते बरोबर दोन्ही नॉस्ट्रिल मध्ये परफेक्ट पोझिशनला पाहिजे. थोडे इकडे तिकडे असले की तुमचं चूर्ण बाहेर जाणार ते. आणि खूप स्वस्तातलं मस्त काम आहे असं आहे, म्हणजे प्रथम नसतं जास्त प्रोसिजरला वेळ लागत नाही, काही नाही. स्वेदन वगैरे करावं लागतं तुम्हाला नंतर, पण नासिका चूर्ण वगैरे काय एकच डबी 8-10 रुपयाला येते ती, बराच दिवस जाते म्हणजे. आणि साधंही आपण वापरू शकतो. कामलामध्ये असं ते जिमुतक असं नस्य केलं जातं. आम्ही स्वतः आम्हाला तसं म्हणजे जिमुतक आम्ही आणून ठेवलं होतं, ते म्हणजे पेशंटच शोधत होतो कधी मिळतो, पण तसं काही आम्हाला पेशंट मिळालं नाही. पण मी त्याचे व्हिडिओ बघितलेले की बाबा एक 3-4 थेंब जे आपल्या जिमुतकाच्या त्या फळाच्या जे आपल्या फायबर्स असतात ते घेऊन ते वाटून त्या दुधामध्ये ते करायचं तयार, आणि 3-4 थेंबच टाकले त्यांनी. मग ते पेशंटचं जे की बाबा एक दिवसभर ते पाणी पडत राहिलं, पिवळं पाणी किडनी ट्रे मध्ये त्यांनी एक जमा केला पूर्ण, एवढा त्याचा इफेक्ट आहे.
तर एका महाराष्ट्रातलाच एक मुलगा मला तिथं भेटला होता सेमिनारमध्ये. त्यांनी सांगितलं की तो ते थेसिस करतोय याच्यावरती, जिमुतकाचं कामलेमध्ये नसते, आणि त्यांनी असं पॅथॉलॉजीच्या पुस्तकामध्ये त्याला असं आढळलं की हे सायनस तिथं बाईल डिपॉझिट होत आहे कामल्याच्या पेशंटमध्ये, तर त्या नसल्यामुळे ते बाहेर पडतं बाबा बाईल, हे सायनसिस मध्ये बाईल, तर त्याच्यामुळे ते नसल्यामधून ते बाहेर पडताना दिसतं. पिवळेपणा तो कमी होतो पेशंटचा लगेच. नाही नाही मूर्छेत म्हणजे कामल्याच्या कोमामधून बाहेर येतो का? नाही नाही तसं काही माहितीच नाही माझ्या, किंवा कामाला त्या याच्यामध्ये वचा कुष्ठ ह्याच्यामध्ये नसल्यामध्ये आपल्याला निश्चित त्याचा इफेक्ट दिसतो. पेशंटचं जे ओरिएंटेशन आहे ते बरं होतं, म्हणजे आणि थोडी साधण्यात म्हणजे त्याची जे जो डिझिनेस आहे त्याचा जो गौरवपणा आहे तो कमी होतो, त्याच्यामध्ये नक्कीच परिणाम दिसतो. आणि कफ त्याचा बाहेर पडतो, मग निश्चित बाहेर पडतो. पण तिथं आपल्याला स्वेदन वगैरे हे प्रकार करता येत नाही त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये परिणाम आहे चांगले. आणि रिनल फेलियर मध्ये क्रिएटिनिन कमी करायला नसते सर. रिनल फेलियर मध्ये म्हणजे पेशंट अनकॉन्शियस त्याच्यामध्ये का त्याच्यात नसल्याने काय ते आता कामले त्याच्यामध्ये होतं, त्यांनी सांगितलं की तिथं आपल्याला पिवळेपणा दिसतो ना चेहऱ्यामध्ये, तिथं त्याचं डायरेक्ट नाही नाही तसं नाही होणार. तसं मला वाटत नाही तिथे काही त्याचं लागेल तिचं रिलेशन. इथं तर आहे समजा बाईल डायरेक्ट, पण रिनल फेल्युअरचा त्याच्यामध्ये त्याचा काही रोल दिसेल असं वाटत नाही. कॉमन कॉम्प्लिकेशन्स असं दिसतं तुम्हाला, हेडेक एक दिसतो कॉमन, नंतर कोल्ड फिवर, स्नेह नसल्याचे डोस जास्त झाले तर तुम्हाला एखाद्या प्रतिशाय वगैरे दिसतो ते नसते चालू असताना, मग तुम्हाला नसते बंद करायला लागतं आणि ते सबसाईड झाल्यावर परत नसते काय त्याचं. हेडेक हा कॉमन दिसतो, म्हणजे जर तुमचे तेल जे कधी कधी कार्पासनी सारखं जे तेल आहे ते उष्ण आहे, तर त्यामुळे तुम्हाला तो शिरशुल जाणवतो. 1-2 तास असतो तो, नंतर कमी होऊन जातो. कधी कधी तो खूप वेळ टिकतो, म्हणजे रात्रभर पेशंटला झोप पण येत नाही असं पण होतं. म्हणजे सुरुवातीला असं ते बरेच कॉम्प्लिकेशन आम्ही फेस केले. नंतर त्याचे कळाले की आम्ही ते घृतमंड पेशंटला सोबत द्यायची होती बाटली, एक 10 ड्रॉप टाकून द्यावा बाबा, जर वाटलं तर झोप येत नाहीये, डोकं दुखतंय तर ते कमी होऊन जातं, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. फक्त एवढं की तो उष्ण तेल त्याच्यामुळे तो हेडेक आला एवढं तुम्हाला माहिती आहे. कधी कधी असं आहे की व्यवस्थित शोधन झालं नाही, कंजेशन आहे, त्याच्यामुळे तो हेडेक आहे, मग त्याला स्वेदन घ्यायला सांगायचं त्यावेळी, मग त्याने त्याला बरं वाटतं. फिवर कोल्ड वगैरे असलं तर नसे बंदच असेल तेव्हा काही म्हणजे हेच नाही. त्यावेळी तुम्ही ते लेप वगैरे तिथे लोकल करायला पाहिजे, जे जेव्हा कोल्ड वगैरे होतं तेव्हा, तर त्या इफेक्टने ते लवकर जाईल. आणि बर्निंग सेन्सेशन हे पण आम्हाला दिसायचं ह्या तेलामध्ये, कार्पास्थितीमध्ये पण दिसायचं, कधी कधी अणुतेलामध्ये पण जाणवायचं. आणि याच्यामध्ये असं दिसतं का पण ते पार्श्वनिष्ठनचं कसं महत्व आहे, जर तेल टाकलं आणि एकाच बाजूला ते निष्ठवण केलं तर त्याला असं जाणवायचं की एका बाजूलाच तो शूल आहे, एका बाजूला जास्त आहे, किंवा बर्निंग ती एका बाजूला जास्त आहे, आणि एका साईडला पूर्ण त्याला एक जाणवायचं ते, आणि ते दोन्ही बाजूला व्यवस्थित केलं की ते बॅलन्स व्हायचं. म्हणजे पार्श्वनिष्ठीमानाचं एवढं महत्व आहे. तर या बर्निंग सेन्सेशन मध्ये आम्ही नंतर घृतमंडाचा वापर करायचो लगेच, म्हणजे सरपिर नसेच करायचो, त्याच्यामध्ये ते लगेच सबसाईड व्हायचं. आणि केल्यावर असं सांगायचं की पेशंट एकदम सिव्हिअर त्याला बर्निंग आहे किंवा सिव्हिअर हेडेक आहे एकदम जोरात, आणि लगेच ते 1 ml जरी आपलं घृतमंड टाकलं की लगेच होणार, जसं इन्स्टिलेशन केलं उठला की पेशंट सांगणार गायब आहे, एवढं म्हणजे मॅजिकली ते कमी होतं, एवढा परिणाम त्याचा दिसतो. आणि हे कंडू आहे ते पण दिसतं कधी कधी, व्यवस्थित जर शोधन झाले नसेल, किंवा तुमचा डोस जर म्हणजे ते हीन योगामध्ये आणि अतियोगामध्ये दोन्हीमध्ये पण आलेलं आहे, म्हणजे तुमचा डोस प्रॉपर नाही गेला आणि उत्क्लेश बरोबर झाला नाही, अर्धवट झालेला आहे, त्याच्यामुळे ते नेहमी सारखी तिला इचिंग जाणवत राहील, करकर जाणवत राहील, पूर्ण निघाल नाही. आणि अतियोगामध्ये पण मग कफाधिक्यामुळे जाणवेल. दोन्हीकडे कफाचाच रोल आहे, पण कुठं जास्त आहे कुठं कमी आहे. तर ते अतियोगामध्ये हीन योगामध्ये असं एवढाच बॅलन्स आहे. म्हणजे स्नेह नसल्याचा अतियोग झाला की विरेचन नस्य करायचं, विरेचन नसल्याचा अतियोग झाला की स्नेह नस्य करायचं, बस एवढंच लॉजिक आहे. ते वात कफाचं तेवढं बॅलन्स करत राहायचं. नस्याच्या प्रमाणामुळे नस्य दिल्यामुळे मोतीबिंदूचं प्रमाण वगैरे कमी होतं का, असं काही
म्हणजे नाही, ऊर्ध्वचतुर्गत मध्ये तुम्ही ते केलं तर तुम्हाला बाकी सगळ्याच गोष्टी दृष्टीमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळेच परिणाम दिसतील असं आहे. हा, नंतर हे इचिंग याच्यामध्ये दिसलं, नंतर बर्निंग सेशन, आणि हेच कॉमन कॉम्प्लिकेशन आहे. याला आम्ही कॉमन ही मॅनेजमेंट करायचं. त्याच्यामुळे नंतर पण सुरुवातीला असं होतं की आम्हाला ह्या गोष्टी माहित नव्हत्या, म्हणजे सरपीर नसते करायचं, ही अशी काही सिस्टीम बसलेली नव्हती. पण मग एक 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 करत 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 ते डेव्हलप होत गेलं. एक मोठं कॉम्प्लिकेशन तुम्हाला तेव्हा म्हणजे सांगितलं होतं की त्या पेशंटला तो क्षीरभराचा नष्ट केल्यावर त्याचा बीपी वगैरे वाढला होता, आणि खूप सर्वांग त्याला स्वेद प्रवृत्ती वगैरे झाली, म्हणजे त्याचे ओठ डोळे सगळे आरक्तवर्णी झाले, बीपी खूप वाढला होता. त्याच्यानंतर मग आम्ही त्याला जलधारा केली होती तिथंच लगेच, तर ते सबसाईड झालं होतं. स्वेद प्रवृत्ती, पित्ताचे सगळे लक्षणं कमी झाले होते. आणि कॉम्प्लिकेशन मध्ये पण आले ते सेक किंवा लेप वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या कॉम्प्लिकेशनच्या मॅनेजमेंटमध्ये टीकेमध्ये दिले, अष्टांग संग्रहाच्या इंदू टीकेमध्ये, की हे तुम्ही त्यांनी ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन मॅनेज करायच्या. मग आम्ही लेप, हा, साधी जलधारा केली. तेवढा त्याचा पित्तप्रधान लक्षण एवढी दिसत होती आम्हाला, मग त्याचा तो कमी झाला. तो क्षीरबाला 101 आवर्ती केलं होतं आम्ही तेवढ्या डोसमध्ये. हा, पक्षाघाताच्या पेशंटमध्ये केलं होतं. म्हणजे आम्ही एवढे बरेच योग होते. अणुतेल, क्षीरबाला, धन्वंतर तेल, कार्पसस्त्यादी, मधुएष्टादी तेल वातरक्तामध्ये आलेलं ते पण वापरायचो. नासार्ष तेल, नासार्षमध्ये आता यांनी प्रश्न विचारला होता की नासार्षमध्ये कुठलं वापरतात. नासार्ष तेल हे आर्य शेळ्याचं प्रिपरेशन अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये गंधक वगैरे आहे त्याच्यामध्ये, आणि हे तेवढा ह्याचा डोस वापरता येत नाही आपल्याला हे जे तेल आहे त्याचा. कुंकुमाचे तेल तर आहे, प्रोपॉन्डरिक तेल आहे, म्हणजे ग्रेइंग ऑफ हेअर मध्ये वापरायचं ते. शुंठ्याचे तेल जे शालक्याचं डिपार्टमेंटचं, कुठलं नाही नाही, प्रोपॉन्डरिक मध्ये आम्ही नाही वापरला, पण मी नाही वापरलं, सुद्धा वापरत असतील. हा, कार्पा असतं ते वापरायचं, अणुतेल वापरायचं, ते पेशंटनुसार ठेवायचं. अहोभाऊकला किती दिवसाचा रिझल्ट येत असं आहे. त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही लोकोमोटर जर प्रॉब्लेम असेल, म्हणजे शोल्डरच डिफॉर्मिटी आहे काही, पण जे ट्रॉमा वगैरे असेल, खूप सिव्हिअर ट्रॉमा असेल, तर तेवढा लवकर रिझल्ट नाही मिळू शकणार तुम्हाला. पण मग साध्या फ्रेश कंडिशन आहे, ट्रॉमा वगैरेची हिस्ट्री नाही, तर मिळू शकतो लवकर. आणि डायबेटिक मध्ये पण, फ्रोझन शोल्डर मध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट मिळू शकतो. शूल वगैरे कमी होऊ शकतो. रेंज ऑफ मुवमेंट तेवढ्या लवकर वाढायला सांगता येत नाही, पण वेदना तुम्हाला निश्चित कमी मिळतात. मग तो लोकोमोटर असो किंवा न्यूरोलॉजिकल असो, तुम्हाला वेदना हमखास तुमच्या कमी व्हायला पाहिजे. आणि न्यूरोलॉजिकल जे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप चांगले चेंजेस मिळू शकतात. त्याची क्रॉनिसिटी किती त्याच्यावर डिपेंड आहे. पण जो स्टिफनेस आहे, संकोच आलेला आहे हातामध्ये किंवा बोटांमध्ये, तो निश्चित कमी होतो. म्हणजे किती क्रॉनिसिटी असू द्या, तुम्हाला ते चेंजेस मिळू शकतात. त्यात पेशंटचं थोडं पॉवर वाढलेली पण आपल्याला निश्चित मिळेल कुठल्याही पेशंटमध्ये. रेंज ऑफ मुवमेंट किती वाढेल ते नाही सांगता येत, पण पेशंटचं वेदना आणि जे स्टिफनेस वगैरे ते निश्चित कमी होणार. नसते केल्यावर तुम्हाला काही ना काही रिझल्ट मिळालाच पाहिजे या डोसेसमध्ये केलं तर. शुंठ्याची म्हणजे जे तुम्ही 1-1.5 महिना चिकित्सा करून जे तुम्हाला काही थोडे बदल मिळतील, ते तुम्हाला 7 दिवसाच्या नस्यामध्ये मिळतील, निश्चित मिळतील. 7 दिवस तुम्ही नस्य केल्यावर तुम्हाला त्याचे परिणाम लगेच मिळतील. आणि एक चांगली प्रोसिजर आहे मोठी, 1-1.5 तास करावी लागते. 7 दिवसाचा एक कोर्स केला तर म्हणजे तुम्ही वमनाला जसे पैसे घेतात तेवढे तुम्ही नस्याला घ्यायला हरकत नाही, जर तुम्ही तेवढ्या ऑथेंटिकली व्यवस्थित केली तर. आणि हे जे ऊर्ध्वचतुर्गत विकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित कंडिशन नोट केली आणि व्यवस्थित जर तुमचं ड्रग बसलं बरोबर, तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळायला पाहिजे. नाही 100% तर 50% तर मिळायलाच पाहिजे. म्हणजे ट्रायजेमिनल न्यूरॉलजिया वगैरे अशा ज्या म्हणजे सिव्हिअर कंडिशन होत्या की पेशंट ऑपरेट करून झाले, त्यांचे मॉडर्नकडे बघून झालं, दिवसातून त्या वेदनेमुळे त्यांना 4-5 वेळेस त्या टॅबलेट घ्याव्या लागल्या. असं झाल्यानंतर त्यांना वेदना आली की त्यांनी नाकात औषध टाकायचं, सगळे ॲलोपॅथिक औषधं बंद. म्हणजे संजीवनी मिळाल्यासारखं होतं. म्हणजे घृतमंडाचं आम्ही असं केसेस करून बघितल्या की मग ते बॉक्सेस विकत घेऊन गेला पेशंट, ते घृतमंड आपल्या सोबत ठेवायचं. वेदना झाली की म्हणजे ट्रायजेमिनल न्यूरॉलजियाच्या 3-4 केसेसमध्ये असा अनुभव होता, म्हणजे सुसाईड पेन असं त्याच्यात म्हणजे वर्णन केलेलं आहे त्यांनी. आणि त्याचं आम्हाला असे म्हणजे रिझल्ट मिळाले होते ट्रायजेमिनल न्यूरॉलजीमध्ये. म्हणजे खूपच छान गोष्ट होती. त्यांना आपलं एकदम मर्श करून घ्यायचं, शोधन वगैरे झालं की मग प्रतिमर्श सुरू ठेवायचं, त्यांनी चालू ठेवायचं. आणि एक घृतमंडाचा केला होता त्याला ते
हा, त्याच्यामध्ये दुपारी कर्णशूलामध्ये हे नस्य उपयोगी पडेल का असं विचारलाय प्रश्न. तर माझा एक मित्र होता, त्याला मॅस्टरडायटिस झाला होता इथं, म्हणजे त्याला सर्जरी वगैरे सजेस्ट केली होती. आणि त्याला ते काही असं तुपाचं वगैरे खाल्लं की त्रास जास्त व्हायचा, मीठ तिखट असं खाल्लं तर इचिंग, गळ्यात घशात इरिटेशन वगैरे व्हायचं. तर मग आम्ही त्याला गुगल पंचफूल चूर्ण आणि धूपन केलं होतं, कर्णधूपन, आणि अणुतैलानेच नस्य केलं होतं साधं. त्याचे ते सगळे सिमटम्स कमी झाले होते, खंडू वगैरे शूल वगैरे कमी झाले होते. आणि कर्णधूपनही चालू होतं आणि नसही चालू होतं. दुसरा एक मित्र होता, त्याचा दंतशूल होता, त्याला त्याने काहीतरी इंजुरी झाली, ती काहीतरी चावलं, काहीतरी झालं होतं त्याला, दंतशूल होता त्याला. तर त्याच्यामध्ये आम्हाला, पण ते दंतशूलाचं कारण कृमी वगैरे नव्हते ना, ते केरीज वगैरे नव्हते, डेंटल केरीज वगैरे नव्हते, दुसरं कारण होतं, ट्रॉमा वगैरे काहीतरी होतं त्याला. तर त्याच्यामध्ये दंतशूल त्याचा कमी झाला होता. नंतर रसतेल जे ते आरोग्य शाळेचं एक स्पेशल वैद्यरत्नमचं प्रिपरेशन आहे, शिराग्रहामध्ये ते वापरतात लहान मुलांमध्ये, म्हणजे पिचू ठेवतात ऍक्च्युली सेरेब्रल पाल्सीमध्ये वगैरे. त्याच्यामध्ये बस्तशीर वगैरे वापरलेले आहे रसतेलामध्ये. हे स्वतः रसतेलाचं मी नस्य नाही केलं कधी, पण कौमार वृत्त डिपार्टमेंटमध्ये रसतेल वापरायचे नस्यासाठी. शिराग्रह म्हणजे आपल्या पक्षाघाताच्या अगोदरची जी संप्राप्ती, तसंच त्याचं इंडिकेशन आहे. षडबिंदू तेल हे वापरलेले आहे, खूप वेळाचं वापरलेलं आहे. हेच आपल्या त्यात त्या षडबिंदू आम्ही हे मग वापरलं, आमच्यानुसार आम्ही वापरायचो. षडबिंदू असं काही वापरलं नाही दिले ते. ह्याचा म्हणजे कालित्य पालित्यमध्ये याचा वापर करायचो, डोंगर असल्यामुळे रसायन म्हणून. बाकी चूर्ण, हा, अणुतैलाचं. हा, नंतर तुवरक तेल हे रेग्युलर वापरतो कुष्ठाच्या पेशंटमध्ये, स्काल्प सोरियासिस मध्ये वगैरे वापरतो. हो, तुवरक तेलाचं नस्य आहे, इंडिकेशन आहे. आणि याला खदीर आणि मूर्छना करून घेतलेली आहे तुवरक तेलाची. त्याच्यामुळे हे 2-3 ml च्या डोसमध्ये वापरता येतं, म्हणजे 6 बिंदू 8 बिंदूच्या डोसेसमध्ये वापरता येतं. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याची इचिंग वगैरे कमी होती. लेप्रसीमध्ये असं काही अभ्यास नाहीये. हा, आलंय, जास्त काही क्लिनिकल अनुभव नाही, तेवढाच आहे आपला कुष्ठामधला, तोही स्काल्प सोरियासिस मध्ये आहे. आणि नाही नाही नाही, खदिराचा मूर्छना देऊन घेतलेली, त्याच्यामुळे तो आमगंध जो आहे तो तेलाचा जातो आणि त्याची विस्कोसिटी तेवढी कमी होते. पण तेवढ्या डोसेस मध्ये वापरलेलं आहे. आणि म्हणजे तुवरक तेल आम्ही सुरुवातीला वापरलं, ते 10 बारचं मिळतं, ते 1 ml घेऊन वापरलं. त्याच्यामध्ये तसा एवढा उग्र गंध आहे की आपल्यालाच त्रास होतो. मग हे आमच्याच वर्गात आमच्या ज्युनियर आहे माझा, तो त्याचा सोरियासिस वरती थेसिस आहे. पण मी तुवरक तेल त्यांनी कुठे मिळतं तिथून आणलेलं आहे चांगलं, म्हणजे 4-5 लिटर घेऊन आलाय. तो रसायन पण करतो पाहण्यासाठी. आणि त्यांनी खदिराची मूर्छना देऊन तुवरक तेल नसण्यासाठी पण वापरायला सुरुवात केली. आणि ह्या मोठ्या डोसेसमध्ये तो रेग्युलर वापरतो कुष्ठामध्ये. आणि इचिंग वगैरे जे आहे स्काल्प सोरियासिस मध्ये ते लगेच कमी होतात. डॅन्ड्रफ मध्ये वगैरे पण ह्या नस्याचा खूपच फायदा होतो, म्हणजे कुठल्याही तुवरक तेल आणि कुठल्याही नस्याचा, म्हणजे इचिंग वगैरे हे सगळे सिमटम्स लगेच कमी होतात. अरुणशिका असतील डोक्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये लगेच, म्हणजे म्हणजे ऊर्जाद्रुगत हे बाबतीत काही बोलायचंच नाही, पर्टिक्युलर असं काही नाही. पण ते भृंगराज वगैरे वापरू शकतात तुम्ही, षडबिंदू तेल वगैरे वापरू शकतात. नंतर नाही नाही, तसं स्निग्ध वृक्ष विरेचन नस्य करायचं का काय करायचं ते तुमच्या दोषाच्या कंडिशननुसार तुम्ही ठरवू शकता, त्याला काही नाही. नंतर मग तुम्ही विरेचन नस्य एकदा शोधून झाल्यावर तुम्ही स्नेह नस्यावरती शिफ्ट होऊ शकता, मर्श नस्यावरती, आणि नंतर प्रतिमर्शही करू शकतात. नंतर हे झालं तुवरक तेलाचं. तर हिमसागर तेल एक आहे की बाबा पेशंट त्याच्यामध्ये लल्लजीवा किंवा असं जे इंडिकेशन आलेले आहेत, ज्या पेशंटला व्यवस्थित बोलता येत नाही असे काही इंडिकेशन आलेले आहे हिमसागर तेल, पण खूप शीत आहे. शिरोधारासाठी आम्ही तिथे वापरतोय हिमसागर तेल. पण कौमार वृत्त डिपार्टमेंटमध्ये हिमसागर तेलाचे नसते ते करायचे, पण ते छोट्या डोसेस मध्ये करायचे. मग मी एका मुलाला हे केलेलं आहे नसते, त्याचे काही म्हणजे क्लिनिकल रिझल्ट काही माहिती नाही, पण हे केलेलं आहे हिमसागर तेलाने. महामाश तैलाने केलेलं नाही नसते कधी, आणि तिथे अवेलेबल होतं पण ते ह्या पाकामध्ये नसते पाकामध्ये नव्हतं, पण ते केलेलं नाही कधी. पण ब्रुम्हन म्हणून त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. मग हे जे असं आम्ही करायचंय की पेशंट जर सुरुवातीला आला पहिलाच, तर त्याला पहिले कार्पस सारखं तेल वापरायचो आम्ही, म्हणजे जे वातकफर आहे आणि त्या मनाने शोधन करणार आहे आणि त्याच्यामध्ये विरेचन नसल्याचे द्रव्य भरपूर आहे त्या तेलाच्या प्रिपरेशन मध्ये. मग ते वापरून बघायचं. मग कफाचं प्रमाण जर असेल, व्याधीचा आणि त्या दोषाचा म्हणजे लोकल दोषांचा तिथल्या कफाचा तसा वेगळा विचार केला जायचा. आणि तसं 2-3 दिवस वापरल्यावर कफशोधन चांगलं झालं की मग त्याचे तुम्हाला अतियोगाचे लक्षण दिसायचे नसल्याचे,
दाह वगैरे वाढायचा आणि कधी कधी की कफामध्ये तुम्हाला ब्लड स्टेन दिसायचे तुंकल्यावर 4-5 स्टेजमध्ये म्हणजे उष्ण असल्यामुळे. मग आम्ही जाणवंतर क्षीरबाला असं शिफ्ट व्हायचो. म्हणजे शोधन झालं आता की बाकीच्या त्याच्या क्षीरबाला जाणवंतर मध्ये तेवढं शोधन दिसणार नाही. म्हणजे तुमचं व्याधी प्रतिनिक द्रव्य पण येतं आणि शोधन पण चालू राहतं. पण तेच जर आपण सुरुवातीलाच जर हे वापरले तर तेवढं शोधन पण होणार नाही असं आहे. आणि मगच तो पुढचा इफेक्ट तुम्हाला मिळतो. मग धानवंतर क्षीरबालामध्ये याच्यामध्ये असं होतं ऑप्शन आम्हाला की तुम्ही 7 आवर्ती, 21 आवर्ती, 41 आवर्ती, 101 आवर्ती असं वापरू शकायचे. मग असं व्हायचं ज्या पेशंटमध्ये आम्हाला डोसेस जास्त वापरता यायचे नाही त्या पेशंटमध्ये आम्ही आवर्ती वापरायचो. मग जे वयोवृद्ध पेशंट असायचे 60-70 वयाचे पक्षाघात असलेले त्याच्यामध्ये आम्ही 101 आवर्तीने क्षीरबालाने नष्ट करायचो. मग याच्या आवर्ती म्हणजे तेवढ्या पट त्याला हे केलेलं शतदौत हृदय तसं आवर्ती. मग आवर्तीचा आम्ही 1 ml किंवा 1.5 ml एवढाच डोस वापरायचो. आणि मग कधी कधी आम्हाला डोस पण तेवढा जाणं अपेक्षित असायचं तेव्हा आम्ही त्याला घृतमंडामध्ये मिक्स करायचो. हा नाही त्याला घट्ट असतं ते एकदम घृतासारखंच असतं त्याला गरम करायचं ते लिक्विड होतं. पण जेव्हा तुम्हाला तो डोस तेवढा जाणं अपेक्षित आहे त्या भागामध्ये तो पसरणंही महत्वाचं आहे तर मग त्याला घृतमंडामध्ये मिक्स करायचो आणि त्याच्यामुळे तो डोस तेवढा व्हायचा आणि औषधाची पोटेन्सी ती मेंटेन राहायची. हॅव यू सीन एनी रिझल्ट ऑफ नसेन मिनमिन और गदगदा. तर ते हिमसागरचे तसेच इंडिकेशन होते. मिनमिन गदगद याच्यामध्ये नाही काय मिळालं काम आम्हाला. म्हणजे तसे पेशंट कोमॉर्बिडमध्ये असायचे पण त्याच्यामध्ये काय पण एवढं हा एक पेशंट होता पक्षाघाताचा पेशंट होता त्याला पेशंट बोलता यायचं नाही अजिबात. बोलताना त्याला असं जाणायचं की ते एक पूल असायचा जडपणा जाणवायचा म्हणजे उच्चार करताना शब्द हे जेव्हा नष्ट झालं 7 दिवसाचा अणु यायला तर नष्ट झाला. आम्ही जवळपास त्याला 2-2 इन्स्टिट्यूशन करायचो 4-4 ml चे. एवढा त्याचा कफ गेला. तो नंतर म्हणला हे बोलताना इतकं फ्री जाणवत आहे म्हणजे तो आणि आम्हालाही त्याचे उच्चार वगैरे हे चेंजेस आम्हाला खूप पेशंटमध्ये दिसले ऍक्च्युली की पक्षाघाताच्या पेशंटमध्ये बोलताना जे उच्चार आहे ते खूपच चांगले झाले. त्यांचा आवाजही जो अनुनासिक स्वर आहे तो पण छान यायचा. पण जे ते मल्याळममध्ये सांगितलं पीडितम म्हणजे असं पकडल्यासारखं वाटतं जे स्नायू शिरांना ते पीडितम जायचं त्याचं आणि खूप छान चेंजेस त्यात मिळाले. जे पेशंट बोलताना खूप उच्चार वगैरे स्पष्ट यायचे. आणि एक आमच्याकडे पेशंट होती ती शिक्षक होती तर तिला हे नष्ट केल्यावर जेव्हा म्हणजे पक्षाघाताची पेशंट होती नंतर तिला शिकवायची ती अगोदर पण जेव्हा तिला मुलांनी सांगितलं की आता तुमचा आवाज पहिल्यापेक्षा चांगला येतो बाबा म्हणजे तिथल्या शाळेतल्या लोकांनी सांगितलं म्हणजे एवढा इझिली येतो उच्चार स्पष्ट होतात आणि डेफिनेट चेंजेस मिळतात त्याच्यामध्ये. तेल सगळी मृदुपाकी असायची का असा प्रश्न आहे तर मध्यम पाकाची तेल काही अवेलेबल होती म्हणजे पण बाकीची जशी ज्या पाकाची त्या पाकातच वापरायचो आम्ही. म्हणजे पाकामुळे किती फरक पडतो एवढं सांगणं खूप अवघड आहे पण फरक जरी पडत असेल तरी तुम्ही खरं पाकातली तेलही वापरू शकतात काही प्रॉब्लेम नाही. सीएनएसचं मिळत असेल हिमसागर तेल पण ते खूप शीत आहे त्याला कफाधिक कंडिशन मध्ये तुम्ही ते वापरू नका असं आहे. पंचेंद्रिय वर्धन तेल आम्ही वापरलेलं नाही कधी. आसन बिलवादी आम्ही शिरोअभ्यंगासाठी वापरतो तेवढंच वापरतो. पिचूसाठी पण वापरतो. हा नंतर वर्णाधिक क्षीरघृत आहे हे पण वापरायचं कपद क्षीरशुलामध्ये वापरायचे पण हे मर्षाच्या डोस मध्ये नाही वापरायचे खूप महाग आहे. परवा सांगितलं 100 रुपयाला एक 10 ml ची बॉटल तर हे मी स्वतः 1-2 पेशंट मध्येच वापरलेले. नंतर रासनादशमूल घृत आम्ही त्या कंप वगैरे इंडिकेशन आहे ते कास अधिकारामध्ये आलंय पण कंपाचे वगैरे त्याच्यात इंडिकेशन आहे म्हणून आम्ही पार्किन्सनिझमच्या पेशंट मध्ये वापरून बघितलं. 2-3 पेशंट मध्ये वापरलं पण त्याचे काही रिझल्ट आम्हाला माहित नाही. पण स्नेहपानासाठी आम्ही वापरलेले आहे रासनादशमूल घृत. पक्षाघातामध्ये वापरलेले आहे आणि पार्किन्सनिझम मध्ये पण वापरलेले आहे. अवभावक मध्ये पण वापरलेले आहे. त्याच्यामध्ये पण त्याचे इंडिकेशन आहेत जे आजामांस वगैरे त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे ते भ्रूमण करणार आहे. पार्किन्सनिझम मध्ये एक रासनादशमूल घृत आणि महानारायण तेल असं यमक म्हणून स्नेहपानाला वापरायचे पण ते तसे त्याचाही काही रिझल्ट जाणवले नाही आम्हाला. त्रिवेंद्रम मध्ये हा थेसिस होता
त्यांनी सांगितलं की त्यात खूप चांगले रिझल्ट आहे. त्यामुळे आम्ही 3-4 पेशंट मध्ये करून बघितलं. पण एकंदर पार्किन्सनचे 8-10 पेशंट बघितले असतील मी 3 वर्षामध्ये. पण खूप म्हणजे कुठल्याही पेशंट मध्ये खूप असं काही सॅटिस्फाईड रिझल्ट आहे असं काही जाणवलं नाही. म्हणजे सिम्पटोमॅटिक त्याचा रिलीफ व्हायचा आणि बाकीचे आपले बेसिक फंक्शन व्यवस्थित व्हायचे. थोडा अग्नी किंवा मलप्रवृत्ती वगैरे थोडे रुटीनला यायचे, पण लक्षणांमध्ये काही चेंजेस जास्त जाणवले नाही. आरोग्य शाळेमध्ये ते हे वापरतात आपलं कपिकच्चू सांगितलं तसं, आणि ते खूप मोठ्या डोसेसमध्ये वापरतात आणि दिवसातून 4-5 वेळेस असं दिलं जातं. ते 4-5 ग्रॅम असं करून एका दिवसामध्ये 15-20 ग्रॅम ते पण ते सगळं इंटिग्रेटेड अप्रोच आहे. मॉडर्नचा त्याचा विचार आहे सगळा, डोपामाइनचा तसं म्हणून त्याच्यात ते वापरायचे. त्या रसनात्मक नसल्याचा आणि पार्किन्सनच्या मध्ये पण असं काही जास्त जाणवलं नाही. कधी कधी असं असेल की ते ड्रग बसतं नाही व्यवस्थित किंवा डोसेस वगैरे बऱ्याच गोष्टी असतील. दुसरा असा एक अजून अनुभव होता नासार्श याच्यामध्ये. एक नाझल पॉलिप होता मोठा, म्हणजे अंगुरासारखा आपला दिसायचा, द्राक्षासारखा एवढा मोठा होता. तर त्याच्यामध्ये नस्य आम्ही अनुतैरानेच केलं होतं, पण त्या नस्यापेक्षा ते श्वेत गुंजाचा लेप तिथे करायचे तर शालाक्यमध्ये बाहेर, म्हणजे त्या ह्यालाच पॉलिपलाच. आणि तू खूप काळजी पूर्वक करावा लागतो, विषारी असते ती श्वेतगुंजा. त्याच्यामुळे तो बरोबर त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं त्याच्यावर तो लेप केला जायचा आणि तुकडे तुकडे त्याचे पडायला लागले नंतर त्या नासार्शाचे, आणि तो मोठा आतून लेप केला. खूप काळजीपूर्वक करायला लागतो, तो आतमध्ये गेला नाही पाहिजे लेप. आणि ते तुकडे तुकडे पडून तो नासार्श एवढा मोठा, मी द्राक्ष एवढा आपला पॉलिप नॅझल पॉलिप तो गेलेला बघितलेला आहे, मी स्वतः बघितलेला आहे. पार्किन्सनचा जो पेशंट किती दिवस करायला लागला असं म्हणजे परफेक्ट मला माहित नाही तो पेशंटनुसार, पण जे आठवड्यातून 3 वेळेस ते लेप करायचे तो, रेग्युलर नव्हते करत. आणि त्यावेळेस साईडला नस्य पण चालू होतं पेशंटला आणता येईल, तर दोन्ही होते. नासार्श तेल त्या पेशंटमध्ये आम्ही वापरलं नाही, पण तो पेशंट मुळात तो पार्किन्सनिझमचा पेशंट होता. दुसरा आम्हाला पार्किन्सनिझममध्ये थोडा फरक जाणवला तो बस्तीमुळे बराच, म्हणजे त्याच्यात थोडे कंप वगैरे ते लक्षणं कमी झालेली दिसते, पण तेही ट्रान्झिट असायचं. तो बस्ती झाला की 2-4 दिवस तेवढा तो इफेक्ट राहायचा, नंतर तो परत पूर्वपदावर राहायचा. मायक्रोफोन बंद करा आपले. आणि ती वैभव मेहता सरांनी आमची वापरलेली आहे. त्याचं लिटरली टोटल नेझल ऑब्स्ट्रक्शन होतं, एवढा मोठा पॉलिप. तुम्ही लेप केला का त्याला? अभ्यंतर वापरतो संजीवनी वरती तुम्ही लिटरली त्याला 200 रुपयाची काहीतरी स्टेरॉइड रोज लागेल, पूर्ण बंद नाही, तो नेझल पॉलिप गेला. संजीवनी वटी भल्लादक बनवलेली. यांनी वैद्य योगेश कुटे यांनी एक अनुभव सांगितला की एक त्यांचा नॅझल पॉलिपचा एक पेशंट, वैभव मेहता सरांचा एक पेशंट होता की खूप मोठा तो पॉलिप होता, पूर्ण कम्प्लीट ऑब्स्ट्रक्शन होतं त्याच्यामध्ये. त्यांनी संजीवनी गुटेची ती भल्लादक तेलामध्ये तेल वापरून बनवलेली, त्याच्यामुळे त्यांना चांगले रिझल्ट मिळाले होते. म्हणजे तो गेलाच होता पूर्ण, अभ्यंतर दिलेलं त्याच्यामध्ये, त्यांनी अभ्यंतर दिलेलं आहे, नसण्यासाठी नाही. 10-15 दिवसाचाच तो त्यांना रिझल्ट मिळाला होता. संजीवनी गुटी भल्लादक तेलामध्ये तयार केलेली अभ्यंतरासाठी उपयोग करून. नंतर घृतमंडाचं आहे की हे शिरोगत वातामध्ये वर्णन केलेलं आहे वाघपटामध्ये, बला बिलुव सिद्ध आहे ते. तर याचा उपयोग आमचा नंतर एका केसचं कॉम्प्लिकेशन झालं होतं, त्याच्यानंतर हा सुरू झाला. ती केस पुढे आहे याच्यामध्ये. नंतर क्षीरगुडची जी 101 हे क्षीरगुडचे नसते ते पंचकर्म सेंटर होतं चर्दुर्दीला, तिथं ते वापरायचे. तर आमच्याकडे पक्षाघाताचा पेशंट होता, त्याला अर्ध्या अंगामध्ये म्हणजे व्यवस्थित चालायचं बोलायचं. पक्षाघात सुरुवातीला होता त्याला, नंतर तो पूर्ण रिकव्हर झाला, पण एका साईडला त्याला सुप्ती आणि दाहा जाणवायचा अर्ध्या अंगातच, असं त्याचे लक्षणं होते. तर ते आम्ही स्नेहपान केलं तिक्तघृताने, बरेच प्रकार केले आणि सर्वांग धारा पण केली त्याला, तरी त्यात तेवढा पुरता सिम्पटोमॅटिक रिलीफ मिळायचा, पण ते असायचंच नेहमी. नंतर मग हे शिरगुडेची आम्ही 101 त्याला नस्य केलं होतं, तर त्याच्यामुळे त्याला ते सुप्ती लक्षण बऱ्यापैकी कमी झालं होतं. नंतर सिद्धार्थकादी गुलिका हे थेसीस आहे, हे स्वतः कधी वापरले नाही मी. बिल्वादी गुलिका, हिंगुवाच्या दारुवारिद्रा हे नस्य मेंटल हॉस्पिटलमध्ये हे वापरायचे, रेग्युलर वापरायचे ते हिंगुवाच्या आणि दारुवारिद्रा. नासिका चूर्ण आता सांगितलं, रासमध्ये चूर्ण, मधुकसारादे मी नाही वापरलेलं कधी. नंतर हे आम्ही तिथे एक कॉम्बिनेशन तयार केलं होतं, हे पुढे येईल त्या केसमध्ये आहे कसं तयार झालं कॉम्बिनेशन काय.
हे आसनादोष मूलगृहाचं सांगितलं आहे. नंतर हे अनुतैलाचं रेग्युलर आम्ही नस्य सुरू करायचं तर अनुतैलानेच आपलं सुरू करायचं. म्हणजे एवढं नस्य अध्यायामध्ये एकच तेवढं हे आलेलं आहे, योग आलेला आहे तो. आणि शोधन आणि शमन दोन्ही इफेक्ट आपल्याला त्रिदोष आलेले आहे अष्टांग संग्रहामध्ये. आणि त्याच्यामुळे हे रेग्युलर आम्ही वापरायचो. अनुतैलच कुठलंही नस्य सुरू करताना सुरू करायचं. मग फक्त आपलं वातव्याधीचा पेशंट असला की हे धानवंतर, क्षीरबाला, कार्पस इत्यादी वेगळी लाईन असायची. बाकीचे जत्रुगत दुसरे विकार असतील तेव्हा हे अनुतैलाने सुरुवात व्हायची. मधुष्टदी पण आम्ही वापरायचो पक्षाघाताच्या पेशंटमध्ये. खूप राहिलं असेल सर अजून जवळपास 60 एक स्लाइड बाकी आहे. आता फास्ट करू का? म्हणजे किती अर्धा तास करू का? संपू का? हा ती केस मी सांगत नाही, केस स्किप करतो मी ती. म्हणजे केस सांगतच नाही मी, पळवतो. म्हणजे 13 लोक आहेत आता. तर मग फास्ट संपवत आहे. हा संपवत आहे. हा ना, म्हणजे ते मी केस न सांगता ते कॉम्बिनेशन जे आम्ही बनवलं ते सांगतो डायरेक्ट विरेचन नस्याचं. तर हे ऍक्च्युली एका केसमधून हे ऍक्सिडेंटली आमचं हे कॉम्बिनेशन तयार झालं. पण हे विरेचन नसण्यासाठी चांगलं उपयोग होतं हे कॉम्बिनेशन. आणि एकदा तुम्ही तयार केलं की 10-15 दिवस तुम्हाला चांगलं वापरता येते, 8-10 दिवस म्हणजे खराब होत नाही. त्याच्यामध्ये आम्ही बस्तीचं मिक्सिंग केल्यासारखं 1 ग्राम आपलं सैंधव घ्यायचं, मध 12 ml, 10-12 ml घ्यायचं. नंतर घृतमंड आम्ही त्यामध्ये 10 ml वापरायचो. आणि तुलसी आणि निर्गुंडी पत्र हे 1 ml तुलसी पत्र, निर्गुंडी पत्र 3 ml. मग हे आपलं बस्तीची मिक्सिंग आहे त्या पद्धतीनेच आपण मिक्सिंग करायची. हे कॉम्बिनेशन तयार झालं की डायरेक्ट आपलं दरवेळी पोषण करून वापरायचं. विरेचन हा टिकतं. फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. निर्गुंडीचं म्हणजे विरेचन नसण्यासाठी हे वापरायचो. याच्यामध्ये असं झालं होतं की आम्ही एक पेशंट होता, शिरशूलाचा पेशंट होता. म्हणजे 15-20 वर्षापासून त्याला शिरशूल होता. त्याचे स्कॅन वगैरे सगळं करून झालं होतं, मॉडर्नला दाखवून झालं होतं. एकदा डीएनएसचं ऑपरेट झालं होतं, सायनसचं पण ऑपरेट झालं होतं, पण त्याला काही रिझल्ट नव्हतं. तेव्हा आम्ही अनुतैलाने त्याला नस्य सुरू केलं होतं. आणि त्याच्यातही आम्हाला थोडे रिझल्ट मिळाले. नंतर ते स्टेडी राहिले, कमीच झाले नाही. शिरोगौरव वगैरे तसाच मेंटेन राहिला, त्याचा काही कमीच होत नव्हता. मग आम्ही शिरोगौरव आम्ही मग कोशातनं ते सगळं शोधलं, शिरोगौरव कुठं 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 आलेला आहे. मग असं दिसलं की शिरोगौरव असं कुठली कंडिशन नाही की तिथं आपल्याला ब्रुमन वगैरे करायचं आहे बाबा. विरेचन नसल्याचं त्याच्यात रोल दिसला. आणि दुसरे काही कारण दिसली नाही वेगळी, म्हणजे वृद्धजत्रुगत आपले सोडून. म्हणजे बाकीची कारणं एक्सक्लूड केली आम्ही, तशी काही मिळाली नाही. तर मग आम्ही तुलसी आणि निर्गुंडी पत्रांनी तसं नस्य केलं. त्यामध्ये खूप कफ जायला लागला व्यवस्थित, पण मग त्याला त्याची थोडी अतियोगाचे लक्षण दिसायला लागली. मग आम्ही त्याच्यामध्ये घृतमंडाने नंतर नस्य करायचो, मग ती कमी व्हायची. पण मग दरवेळी असंच व्हायचं, ते हे असा अतियोग व्हायचा आणि मग ते घृतमंड वापरायचं. पण मग एकदा आम्ही ते घृतमंडाची ती गोकर्णामध्येच स्वरस वगैरे टाकून केलं, तेव्हा ते साईड इफेक्ट कमी दिसले. मग आम्ही हे असं कॉम्बिनेशन बनवलं. मग खूप इन्स्टंट वापरायला व्हायचं. दरवेळी तुम्ही स्वरस काढणं हे शक्य नव्हतं. मग एकदा असंच हॉस्टेलमध्ये एक मुलगा होता, त्याची परीक्षा होती आणि खूपच सिव्हिअर त्याला हेडेक होतं. खाली वाकलं की त्याला ते शिरशूल जामायचं. मग त्याला आम्ही पटकन दिवशी कॉम्बिनेशन तयार होतं. त्याच दिवशी रात्री त्याला लगेच 10 वाजता नस्य केलं त्याचं. ते कमी झालं. मग दुसऱ्या दिवशी त्याने पेपर वगैरे पण दिला होता व्यवस्थित. हे असं ते कॉम्बिनेशन तयार केलं. नंतर हे अनुतैल, मधुष्ट तेल, कार्पासचं तेल आम्ही पक्षाघातामध्ये, अबुअवकामध्ये, अर्धितामध्ये हे वापरायचो. फक्त एवढं लक्ष ठेवायचं, उष्ण आहे त्याच्यामुळं फिमेलमध्ये वापरताना तेवढा डोस आपल्याला वापरता येत नाही. कारण की स्त्रियांमध्ये हे लगेच लक्षणं दिसतात, हे दाह वगैरे, तेवढं त्यांचं बल नसतं. नंतर हे प्रपौंडगादी, कुंकुमादी हे निलिका व्यंग याच्यामध्ये वापरायचो. घृतमंडाचं जसं सांगितलं, घृतमंडाचं असंच आम्हाला शिरशूलाचा एक पेशंट होता, तसंही अशी क्रॉनिक हिस्ट्री होती. तेव्हा त्याला आम्ही अनुतैल वापरायचो. तर हे अनुतैल आम्ही वापरत राहिलो. म्हणजे जवळपास 1-2 कोर्सेस केले आम्ही त्याचे नस्याचे 7-7 दिवसाचे. तर त्याच्यानंतर त्याला सिव्हिअर त्याचा अतियोग झाला शोधनाचा. तर शिरशूल खूप वाढल्यानंतर मग आम्ही विचार केला त्याला काय वापरायचं. आमच्याकडे काही रेमेडीज नव्हत्या, काही नव्हत्या. आम्ही आमचं चालू होतं. मग घृतमंड आम्ही वापरावं म्हटलं, बाबा सर्पित नस्य आहे आणि त्याचा इफेक्ट भविष्यरोगत वातामध्ये आहे, म्हणून मग आम्ही ते वापरायचं ठरवलं. पण आम्हाला घृतमंडच मिळालं नाही. जवळपास मिळालं ते 10-15 वर्ष जुनं एक पॅक मिळालं, तिथे पुराण घृतमंड झालं होतं. ते टाकल्यावर ते अजून वाढलं त्याचं शिरशूल वगैरे.
म्हणजे तेवढं ते खरंच ते तीक्ष्ण सूक्ष्म त्याच्यातले गुण आले ते. आणि एक नवीन ट्रॅक पण होतं, मग ते दुसरं टाकलं, मग त्याच्यात ते लक्षणं कमी झाले. मग हे आमचं घृतमंड असं प्रॅक्टिसमध्ये बसलं ते. म्हणजे दरवेळी आपल्या मग आम्ही काही घाबरायचो नाही मोठे डोस वापरायला बाकीच्या औषधांचे. काही झालं अतियोग तर मग एक घृतमंड होतं बघ, सरपीर नसते यायचं नंतर. नुसता घृतमंड कधी वापरलाय का असा प्रश्न आहे. एक तोच आमचा एक जो पेशंट होता शिरशूलाचा, जो ज्याला 20-25 वर्षापासून तो त्रास होता, तर त्याच्यामध्ये त्याला असं होतं की जर शिरशूलाचा आला वेग, अटॅक आला त्याला, की मग ॲलोपॅथिक हॉस्पिटलमध्ये जायचं, इंजेक्शन वगैरे घ्यायचे, टॅब्लेट्स वगैरे घ्यायचे, तरच त्याला ते लगेच आराम मिळायचा. तर तेव्हा मग हे नसचे कोर्स चालू असताना त्याला तो तसा अटॅक आला. त्याला आम्ही सांगितलं की तू एकदा दवाखान्यात ये आमच्या हॉस्पिटलमध्ये, आमच्याकडनं काही झालं नाही तर तू चालला जाऊ ॲलोपॅथीमध्ये. तर मग तेव्हा त्या दिवशी मी त्याला एक घृतमंडाचे डोसेस दिले, म्हणजे 3-3, 4-4 ml चे 2 इन्स्ट्रेशन केले. तर थोडं कमी झालं असं सांगायचं. तर मी असं करत करत 50 ml घृतमंड त्या दिवशी संपलं होतं, म्हणजे 5-6 बाटल्या. आणि त्याचा शिरशूल थांबला होता. मग तो पेशंट डायरेक्ट घरी गेला नंतर, म्हणजे त्याला ॲलोपॅथिक हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही पडली. हे प्युअरली घृतमंडाचं केलं होतं तेव्हा. हे तुरक केलं तर आत्ताच सांगून झालं तुम्हाला. आता 3 ml पर्यंत वापरतो. हे अप टू 1 ml जे आम्ही मूर्छित नसताना वापरायचो, पण आता ते जास्त वापरतो. सुरसादी तेल एक अवेलेबल होतं, सुरसादी आपल्या गणातलं. तर कृमीचा विचार करून मग ॲलोपॅशियामध्ये आम्ही वापरायचो ते. त्याचा काही रिझल्ट नव्हता, म्हणजे खूपच असं काही सांगण्यासारखं नाही त्याच्यामध्ये. आणि ह्या कुष्ठाच्या पेशंटमध्ये पण वापरायचं सुरसादी तेलाचं नस्य. क्षीरबाला हे पक्षाघाताच्या पेशंटमध्ये जास्त करून वापरले. डिस्फंक्शनल युट्राईन ब्लिडिंग मध्ये तुम्हाला सांगितलं मी अगोदरच. हे आवर्ती तिथे अवेलेबल असल्यामुळं हे वापरायचो. आणि एजड पेशंटमध्ये याच्यामध्ये जेव्हा आपण जास्त डोस वापरू शकत नाही तेव्हा आम्ही आवर्ती वापरून हे करायचो. तर 1-2-3 पेशंटमध्ये ज्यांचं अजिबात मोटरल कंट्रोल नव्हतं बाबा पायावरती, म्हणजे उभंच राहू शकत नव्हते, ते पेशंट म्हणजे पायाला त्यांना मोटरल कंट्रोल येऊन म्हणजे काठीनं चालण्या इतपत त्यांची कॅपॅसिटी झाली. म्हणजे फक्त नसच्यामध्ये दिसलेला 2 दिवसातला बदल एवढा त्यात क्षीरबालाचा नसतं आवर्तीचा. आणि याच्यात असं आहे की तुमचं हायपरटेन्शन असेल पेशंटला तर थोडी काळजी घ्यावी लागते, कारण की पटकन तो बीपी वाढतो पेशंटचा. रुटीन नसल्यामध्ये 10-20 मिनिट तुमचा बीपी वाढतोच, पण मग ऑलरेडी हायपरटेन्सिव्ह असतील, एजेड असतील आणि आवर्ती जर वापरलेलं असेल तर जास्त बीपी वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं मेडिसिन व्यवस्थित घेतलेले की नाही त्याची काळजी घ्यायची. आणि घृतमंड वगैरे त्यात ऍड करून दिलं तर तेवढी त्याची सिव्हिरिटी जाणवत नाही. आणि असाच बदल दिसलेले एकदम काही एकदमच मिरॅक्युलस चेंजेस दिसतात एकदम 2-3 दिवसातच. पेशंट एकदम मोटर कंट्रोल नसतं, अजिबात हात उचलता येत नाही आणि डायरेक्ट हात उचलायला लागतो बाबा. म्हणजे असे 3-4 केसेस आम्ही बघितलेले आहेत. म्हणजे खूप नेहमीच होतं असं नाही, पण रुटीनमध्ये सांगायचं तर तुम्हाला म्हणजे असलेला स्टिफनेस, पॉवर ह्याच्यामध्ये चेंजेस मिळतात आणि शिवलाही कमी होतो. म्हणजे 100% वापरायची गोष्ट आहे. म्हणजे एवढं 100% आपण दुसऱ्या कुठल्याच गोष्टी सांगू शकत नाही, तेवढं नसच सांगू शकतो बाबा. तर शुंठाची ते नासार्स्टेल हे क्रॉनिक रायनायटिस अदर अलर्जिक आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह कंडिशन मध्ये. नंतर नासिका चूर्णाचा अगोदर सांगून झालं तुम्हाला. शिरोगौरवस्त्राव, शिरशूल, क्षवथू, रासनदी चूर्ण तसंच. नंतर स्वरसनस्य निर्गुंडी तुलसीचं वापरायचो दुष्टपिनसामध्ये. ह्याच्यामध्ये असं शालाक्यमध्ये ते अमृतारिष्ट पण टाकायचे ह्याच्यामध्ये नस्यासाठी. मी नाही वापरलं स्वतः कधी. असं वारिष्ट हे नस्यामध्ये आहे इंडिकेटेड द्रव्य म्हणून, पण ते वापरायचे दुष्ट नस्यामध्ये, दुष्टपिनसामध्ये वापरायचे. तसं त्यांना चांगले रिझल्ट होते. ते तुलसी निर्गुंडी याच्यामध्ये अमृतारिष्ट एक वापरायचे. तर हे आपण जसं एक घृताच्या बाबतीत आलंय की ते ब्लड ब्रेन बॅरियर असं क्रॉस करतं बाबा, असं त्याचं एक आहे. तर तसं हे अल्कोहोल जे आहे ते एक असं मीडियम आहे की ते क्रॉस करतं, ते क्रॉस करतं. हे दोनच गोष्टी अशा की ते क्रॉस करतं पटकन आणि त्यात तितक्या फास्ट ते पोहोचले जातं. तर व्यवहारी तो गुण दिसतो. आणि मग हे कधी मला असं म्हणजे संधी नाही मिळाली किंवा हे होतं डोक्यामध्ये, पण वापरलं नाही कधी असं वरिष्ठाने. कषायाने वापरलेलं आहे मी, द्राक्षादी कषायाने केलेलं होतं नसतं एका पेशंटला. नंतर हे यष्टी क्षीर आणि शर्करा हे तर मी इथंच बघितलं होतं सरांकडे, किंवा पेत्तिक शिरशिलामध्ये एक टाकून ते तिकडे मी करून बघितलं होतं या पेशंटमध्ये. हा घृतकुंकुम. आणि असंही मी प्रॅक्टिकली पटकन दिवशी 1-2 पेशंटमध्ये आपण हे केलं होतं यष्टी क्षीर आणि शर्करा देऊन. असं तिथं करून बघितलं होतं पैतृक शिरशिलामध्ये. पटकन रिझल्ट आहे एकदम इन्स्टंट, काहीच करायचं नाही एकदम. फक्त तुमचं जर डायग्नोसिस पक्का असेल ते की असं आहे की काहीच लागत नाही त्याला, म्हणजे पेन किलर नाही, काहीच नाही. म्हणजे तिथं डोसचा वगैरे तर विचारही होत नाही, म्हणजे नसते असा तेवढं. सायकॅट्रीमध्ये तिथं हिंगूच्या दारोवरी त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये वापरायचे. म्हणजे त्याची मला कंडिशन वगैरे काही माहित नाही काय. हे जे म्हणजे इथं कोगाई आले ते माझे जितेश सर, त्यांचं ते
प्रेझेंटेशन मधून हे घेतलेलं आहे मी. ब्रह्म्यादीवरती जी आहे म्हणजे उन्मादामध्ये आली त्याच्यामध्ये अंजन, धूमपान, नस्य असे सगळे त्याच्यामध्ये इंडिकेशन आहे. तर ब्रह्म्यादीवरती आम्ही तयार केली होती धूमपानासाठी आणि प्रदमन नस्यसाठी आम्ही ते वापरायचो, म्हणजे मानसिक जे विकाराचे पेशंट होते त्यांच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये असं सांगता येत नाही की काय बदल मिळाले काय नाही मिळाले, पण ब्रह्म्यादीवरती आम्ही तयार केली होती त्या उन्मादाच्या याच्यामध्ये अष्टांग हृदयामध्ये. आणि अंजन नस्य सगळ्यासाठीच वापरायचे, 4 प्रदमन नस्यासाठी, अंजनासाठी आणि धूमपानासाठी पण आहे. आणि बिल्वादी गुलिका ही नाही वापरलेली कधी. याच्यामध्ये स्टिम्युलेशनचा जास्त विचार होतो बाबा ह्या प्रदमन नस्यामध्ये, ऍब्झॉर्प्शन ह्या गोष्टीपेक्षा. हे केसचं जे मी आता सांगत होते, अब्दुल समद नावाची केस होती, त्याला अशी लक्षण होती, शिरोगौरव, शिरशूल, ते 22 वर्षापासून होतं त्याला. भ्रम कधी कधी व्हायचं, नासावरोध, नासाभिषंद हे कधी कधी असायचं. म्हणजे हे प्रतिशय पण होतं, येलो थिक वॉटरी डिस्चार्ज हे कधी कधी राहायचं. मोठी केस आहे. कन्सल्टेशनच्या वेळी शिरोगौरव, शिरशूल असे लक्षण होते आणि 3-4 तासच झोप व्हायची पेशंटला. नॅसल डिस्चार्ज, गिडीनेस आणि टेंडरनेस सुद्धा दिसायचा इथे. झोप वगैरे व्यवस्थित नव्हती. हे डिटेल मी जात नाही, याला खूप वेळ लागेल. नंतर फक्त आपण जे म्हणतो बाबा किती वेळेस नस्य करायचं बाबा, म्हणजे किती दिवस करू शकतो आपण. तर ह्याच्यामध्ये असं होतं की आपल्या रेग्युलर अष्टांग हृदयामध्ये असं आलं की बाबा काही त्यात कंडिशन दिल्या की बाबा अपदानक वगैरे कंडिशन दिला, तुम्ही दिवसातून 2 वेळा करू शकता. आणि दुसरं असं आहे की अल्टरनेट डेज नस्य करायला पाहिजे. असं आहे सलग 7 दिवस नस्य नाही आलाय अष्टांग हृदयामध्ये, म्हणजे रुटीन त्याचं कोटेशन मला आठवत नाही त्याचं श्लोक. 7 दिवस तुम्ही सलग नाही, एका दिवसाच्या अंतराने आलाय. आणि चरकामध्ये सुश्रुतामध्ये असं दिलंय, प्रक्षिप्त आहे बहुतेक तो श्लोक, पण 1 दिवसाच्या अंतराने, 2 दिवसाच्या अंतराने तुम्ही 21 दिवसापर्यंत करू शकता बाबा, असं आहे. तर आम्ही ह्या पेशंटला 3 कोर्सेस केले होते पूर्ण सलग, म्हणजे गॅप देत 7 दिवस आम्ही सलग करायचो, मग 5-6 दिवसाचा गॅप द्यायचो परत अजून. तर एवढं करत करत मग हे त्याची लक्षणं कमी झाली होती. मग ह्याच्यामध्ये आम्ही ते शिरोगौराचं लक्षणाचं हे बघितलं होतं, शिरोगौराच्या कुठल्या कुठल्या कंडिशन आहे बाबा. म्हणजे मी ह्याला रिझल्ट येत नव्हता, आमच्या रेग्युलर आमच्या जे सेटिंग बसली त्याच्यामध्ये त्याला रिझल्ट येत नव्हता. 2 झाले, सगळं झालं, घृतमंडळ सगळं झालं आमचं, तरी काही येत नव्हता. म्हणजे शिरोगौर अजून दुसरीकडे कुठे आहे का बाबा. हे विषमाशन्यजन्य राजयक्ष्मा, किती दोष शिरोगौरव, नंतर दिवास्वाप, दुर्वियुक्त पेशंट असेल त्याच्यामध्ये, नंतर शिरोचं अतिस्नेहन झाल्यावर श्लेष्मज आर्ष, हे अशा वेगळ्या कोशामधून शोधलं होतं आम्ही का बाबा हे अनिद्राचं कारण आहे शिरोगौरवचं. मग हे असे बरेच गोष्टी केल्या होत्या. पण मग शिरोगौरव, शिरोजडता, शिरोभार, शिरग्रह, शिरस्थैमित्य असे सगळे रेफरन्स बघितले होते, पण मग असं काही जाणवलं नाही. मग त्याच्यात एवढंच जाणवलं की बाबा शिरोविरेचन द्रव्यानेच त्याचं नस्य करायचं एवढंच इंडिकेशन त्यात दिसलं, म्हणजे कन्फर्म. मग आम्ही याला स्नेह नस्यच आमच्या प्रॅक्टिसमध्ये होतं जास्त. हे डायरेक्टली स्वरस नस्य कधी नव्हतं, दरवेळी यांनीच रिझल्ट मिळायचे आम्हाला, अनुतेल हे स्नेह नस्य वापरून. मग आम्ही ह्या रेफरन्सनुसार मग आम्ही बघितलं की बाबा हे तीक्ष्ण स्नेह नस्य सिद्ध वापरायचं असं दिलं होतं. आणि अधिकार भेदाने स्नेहादी कल्पना भेद असं आलं होतं. म्हणजे भीत, क्लीब, कृश, सुकुमार जर असेल तर तुम्ही ह्या शिरोविरेचन द्रव्याने स्निग्ध द्रव्याचं स्नेह नस्य करायचं. पण ह्या जर कुठल्या कंडिशन नसतील तर तुम्ही डायरेक्ट विरेचन नस्य वापरा. भीत, क्लीब, कृश, सुकुमार जर पेशंट नसेल तर तुम्ही डायरेक्ट विरेचन द्रव्य वापरा, नाहीतर मग हे स्नेह सिद्ध करून वापरा. तर मग आमचा पेशंट तसा काही नव्हता. आम्ही मग तेव्हा शिरोविरेचनच डायरेक्ट करायचं ठरवलं सर्व. मग आम्ही पिप्पली फळ, तुलसी पत्र, निर्गुंडी, सैंधव असे काही ऑप्शन ठेवले आणि त्याच्यानुसार आम्ही मग ते नस्य केलं. पण पहिलं जेव्हा नस्य केलं की त्याला एवढं विरेचन नस्यामध्ये असं दिसतं की म्हणजे डोळ्यातून पाणी येणं, डोळे लाल होणं, एकदम सगळे प्रकार फटाफट लगेच दिसायला लागतात. पण मग रिझल्ट तेवढा येतो. एवढी कफप्रधान अवस्था असेल तरच ते त्याला करायचं नसते. आणि हे आम्हाला काहीच माहित नव्हतं, डोस काय वापरायचे काही नव्हतं. तिथून सुरुवात होती आमची सगळी. म्हणजे पेशंटचा म्हणजे एवढा रेस्टलेस झाला की डोळे वगैरे सुजले, म्हणजे एवढं सगळं टाकलं आम्ही, ते पिप्पळी, तुळशी, निर्गुंडी एवढं सगळं टाकलं होतं. म्हणजे निर्गुंडी स्वराचं कृमीचे शिरशुलामध्ये पण नस्य करतात बाबा. आणि काही एक मला सरांनी तिथे अनुभव सांगितला की त्यांनी कृमी आलेले बघितले असे, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे स्वतः प्रत्यक्ष त्यांनी कृमी बघितले. त्या पेशंट असं सांगायचं की डोक्यात काहीतरी वळवळत आहे. तर तेव्हा त्यांनी ते
निर्गुंडी टाकलं आणि त्यांना कृमी बाहेर आलेले दिसले. आणि आता एक मला काल परवा पाठक सरांनी एक अनुभव सांगितला की त्यांनी रक्त नस्य केलेलं आहे बाबा, मन्यस्तंभाच्या पेशंटमध्ये स्वतःच पेशंटच रक्त काढून त्यांनी केलेलं आहे, भ्रूमनस्य आलेले आहे म्हणून. तर ते करून बघितलं. रक्तनस्य ते कृमीच्या शिरोशुलामध्ये आहे बाबा, कृमी आहे, हा बाहेर पडतात असायला, पण ह्यांनी हे मन्यस्तंभामध्ये केले. तर ते सांगितलं त्यांनी की तिथं चांगले रिझल्ट आहे त्यांना, म्हणजे 4-5 केसेस मध्येच केलेले आहे. पण मग मी नाही केलेलं कधी रक्तनस्य. कृमी शिरोशूल असं निदान जर झालं असतं तर एखाद्या वेळेस करून बघितलं असतं. बाकी मग हे रक्तपित्तामध्ये वासास्वरसाचं वगैरे खूपच छान त्याच्यामध्ये रिझल्ट आहे. हे असं झालं त्याच्यामध्ये. पण ह्याने पटकन त्याचा शिरोगौरव हे खूप पटकन कमी झाला या पेशंटमध्ये. मग जे अधिकार त्यांनी म्हणजे दिलं तुम्हाला इथं शिरोविरेचन वापरायचं तर शिरोविरेचनच कसं वापरायचं आणि त्यांनी कसे चांगले जबरदस्त रिझल्ट मिळतात. पर्टिक्युलर तुम्ही मेडिसिन वापरलं तर त्याचा कसा उपयोग करून घेत येतो या केसमध्ये आम्हाला दिसलं. मग स्वराचा डोस आम्ही तो डिसाईड केला मग बिंदू प्रमाणाने. मग हे सगळे कॅल्क्युलेशन आमची तिथून एक वेगळी लाईन सुरू झाली. आम्ही मग 2 पार्ट आले. म्हणजे आमचं प्रदमन असायचं पहिले, नंतर मग हे स्वरस नस्य एक ऍड झालं, मर्श नस्य एक होतं आणि धूमपान तर आम्ही वापरायचो. म्हणजे सगळ्या लिम्स मग नस्यच्या आमच्या डेव्हलप व्हायला लागल्या तिथं. मग हे आहे पुढं सगळं जे 2-3 केलं. मग हे सगळं याच्यामध्ये असं जे नसते सगळं बाकीचे आतापर्यंत जे आपण सगळ्या प्रोसिजर बघितल्या याच्यामध्ये सगळं करून बघावं बस एवढंच आहे. आणि याच्यामध्ये असं दिसतं पंचकर्मामध्ये आपण की नाही उत्तर मिळालं की लगे आपण कर्माकडे जातो, पण तशी एक वृत्ती डेव्हलप नाही झाली पाहिजे. नाहीतर मग हे तुमचं जे दुसरं शमनाचा जे बेस आहे तो चालला जातो, किंवा मग या तुमच्या पटकन तुमचे 2 टॅबलेट देऊन जो आराम मिळतो दरवेळी तुम्ही ती प्रोसिजर करायला नाही गेलं पाहिजे. तितके दोष आहे, तितकं शोधनाची अपेक्षा गरज आहे, तेवढं पर्टिक्युलर वाटलं तरच ते करायला पाहिजे. तिथे असा ट्रेंड दिसतो की बाबा ठीक आहे नाही एलबीए का मोहरात 2-3 व्हिजिट मध्ये नाही झालं की करावंच ती. म्हणजे अशी ती टेंडन्सी डेव्हलप नाही झाली पाहिजे, नाहीतर मग त्याला काही बेस राहत नाही, म्हणजे टेक्निकल होऊन जातं सगळं. पण तरी असे पर्टिक्युलर कंडिशन असेल तर कर्म करायलाच पाहिजे. आणि कुठलं करायला पाहिजे, किती डोस मध्ये काय, हे सगळं करून बघायला पाहिजे. म्हणजे केल्यानेच मग एक्सपिरियन्स वगैरे तयार होतात. पण म्हणजे काही जमत नाही म्हणून कर्म करायचं असं नाही आलं पाहिजे. परफेक्ट लॉजिक आलं पाहिजे, आता करायला पाहिजे मग करायचं त्याला एवढं. म्हणजे अभ्यंग का? नाही नाही नाही, ते कॉम्प्लिकेशन असेल तर प्रथमानंतर तुम्ही करू शकतात, नाही तर नाही करत. बिनबिन गदगदमध्ये सापडलं का असं विचारलाय प्रश्न. सांगितलं मग बरं ठीक आहे. मला असं वाटतं, हा मी गाडगेळे बोलतोय आता, की प्रत्यक्ष काम केलेला माणूस आणि पंचकर्मात आणि स्पेशली बसते आणि नस्य या विषयामध्ये, तर त्याचं ऐकल्यानंतर किती फरक पडतो असं नक्की याच्यातनं स्पष्ट होत आहे. सगळ्यांचेच या प्रकारचे काही अनुभव असणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे, इतक्या डीप मध्ये कदाचित नसतील पण त्या मनाने असतील असणाऱ्या स्वरूपाचे. तर इथून निदान आपण मूळ ग्रंथातलं आहे ते वापरून बघणं असणार अशा स्वरूपाचं करून बघायला पाहिजे. आणि मग प्रत्येकाकडे या प्रकारचे अनुभव गोळा होतील आणि मग त्याचं आदान प्रदान जर खरं झालं तर जास्त बरं होईल. तर एकेका कर्माच्या साठी म्हणून जर या प्रकारचं होत गेलं पुढे, की आता हे ऐकल्यानंतर आम्ही हे सगळं सुरू केलं आमच्या आपल्या दवाखान्यामध्ये किंवा असणार अशा स्वरूपाचं, तर ते जास्त बरं पडेल असणार अशा स्वरूपाचं. आणि मला असं वाटतं म्हणजे आता आज आपण थांबूया. आता औरंगाबादला हा चाललाय तो परत माहिती नाही आता कधी येऊ शकेल की काय. मी असं अजून म्हटलंय की प्रॅक्टिकली आपण हे सगळं आता थेरॉटिकल झालं, प्रॅक्टिकली पण आपण करूया असणार अशा स्वरूपाचं. आणि नाहीतर मग तो औरंगाबादहून जॉईन होऊन एकदा पुन्हा कधीतरी याविषयी काही विचार करायला हरकत नाही असणार अशा स्वरूपाचं. आणि मग आता
आज शुक्रवार है। अभी अगला पूरा हफ्ता, ये सप्ताह ये दिवाली का है, तो 31 को सुबह 6:15 बजे हम मिलेंगे। सो तो अभी दिवाली की सभी के लिए शुभकामनाएं। हाँ, खायला कोणाचं पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन? ओके, तर मग सीडी कसा करणार? त्याचं किती मोठं आहे ते एमबी? इथं तो सीडी ठेवायचा असं म्हणतोय, ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी कॉपी करून घ्यायला माझ्याकडनं हरकत नाही असणार अशा स्वरूपाची. भेटल्यावर असं होईल सर, काहीतरी करून बघते आणि प्रत्येक गोष्ट आपण साईडवर दिली ती वेगळं बोलणं वेगळं आहे आणि for free to go to meeting. For those with iPhone or Android phone, apps are available for free for go to meeting. हे कोणाचं आलंय हे? Sure, thanks a lot for the CD. Okay. तर मला असं वाटतं म्हणजे आता प्रार्थना करून घेऊ आपण, आता थांबूया रसिकडणार. ओके, तर 31 तारखेला सोमवारी पुन्हा भेटू. आयुर्वेद प्रकांडो निगदित इह हि शल्यतंत्र प्रधानः शिष्येभ्यः शाश्वतोऽयं निखिल जनकृपा व्याप्त चित्तेन येन आयुर्वेदस्य वाञ्छन् पुनरपि भुवने ताञ्च सुष्ठु प्रतिष्ठां श्रेष्ठं धन्वन्तरिन्तं प्रणमति च सदा वैद्यवर्गो हि नूनं वैद्यवर्गो हि नूनम्. Okay.